पडणं फार आवश्यक आहे आणि तिथं आपण थांबलेलो होतो. ते किती महत्त्वाचं आहे आणि इथून पुढचा जो प्रवास आहे तो कसा असणं आवश्यक आहे इथं मी तुम्हाला घेऊन जात आहे. आणि आता जे अपेक्षित आहे त्या अपेक्षितकडे मी जसं तुम्हाला म्हटलं की जस्ट चाचपणूक करा की तुम्ही त्यात आहात की नाही. ओके, पुढे जाऊया आपण. ही जी वचनं आहेत या वचनांच्या इर्द गिर्द आपण आजचा जो आपला टॉपिक आहे तो पुढे नेणार आहे. ओके, पहिलं जे वचन आहे 1 तिमोथी 4 अध्याय आणि 12 वचन. मी प्रयत्न केला आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये लिहायचा म्हणजे तुम्हाला हेल्प होईल त्यासाठी जे तुम्ही आहात. तर तिथं फर्स्ट आहे की कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ लेखू नये. आणि हे जे आहे तुम्हाला जर माहीत असेल की अनेक तरुणपणात जे सेमिनार असतात तरुण लोकांचे त्याच्यामध्ये हे वचन वारंवार बोललं जातं. दुसरं वचन आहे कारण जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात, आपण जसे वेगवेगळे आहोत पण आपण एका बॉडीचे पार्ट्स आहोत आणि ती बॉडी दुसरी तिसरी नसून हे शरीर आहे. तिसरं वचन आहे पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करण्यासाठी, म्हणजे टू हेल्प ब्रदरन्स ईच अदर. ओके, आणि तो तुम्हाला जर समजला असेल मी तुमच्यासाठी इनफॅक्ट वैयक्तिक रीतीनं बोलताना पण वारंवार हेल्पविषयी बोलतो. बघा, मी मदतनीसविषयी बोलतो. तुम्ही मदत करा, तुम्ही एकमेकाला हेल्प करा. इवन इन माय चर्च, ज्या चर्चमध्ये मी आहे, मी सदैव हे सांगत असतो की तुमचं प्रीती ना फक्त पाळकावर नसावी. ओके, आमचं पाळकले चांगलं आहे, पाळकासाठी कनेक्टेड आहे, नाही, तुमची प्रीती एकमेकावर असावी. ओके, हे सदैव मी सांगत असतो. समजा तन्मय तिथं बसला आहे. ओके, तन्मय हात कर. ओके, तन्मय तिथं बसला आहे आणि तन्मय इथं आहे आणि दिनेश इथं आहे. ओके, आता तुम्ही एकदम क्रॉस आहे. पण जर समजा मंडळीमध्ये बंधुगणांमध्ये तन्मयला दिनेशचे प्रॉब्लेम्स माहीत नाहीत ना किंवा दिनेशच्या अडचणी माहीत नाहीत, फेलोशिपचा काहीच उपयोग नाही आहे. म्हणजे 0 नंबर्स ऑफ फेलोशिप आहे. म्हणजे मंदपणा चालू आहे त्या मंडळीमध्ये, समजलं. तर बंधुगण जे आहात ना, बंधुगण कसे आहेत, बंधुगण एकमेकाला हेल्प करणारे. यार भावात काय चालू आहे, आपण सगळे चल एकत्र आहोत. म्हणजे ही प्रीती, हे प्रेम जे आहे ना, हे बंधुगणांमध्ये असणं आवश्यक आहे. ही जी वचनं मी तुम्हाला सांगत आहे ना, ही वचनं त्या दृष्टिकोनातून आहेत. मी असं पाहिलेलं आहे की अनेक मंडळांमध्ये ना लोकांना बाजूला बसलेल्या व्यक्तीचं नाव नाही माहीत आहे. म्हणजे जर तिने बसलेले आहेत बाजूला, आपले काय करणे काय बाय, बेटा आहे, समजलं का, नाव पण माहीत नाही आहेत. प्रॉब्लेम्स किंवा त्यांच्या अडचणी, त्यांचा आनंद खूप दूर झाला. म्हणून जी मंडळी आहे ना, ती मंडळी एकमेकांसाठी क्लिंग असणं फार आवश्यक आहे. म्हणजे पवित्र जनांसंदर्भात त्यांनी आवेशी असणं, पवित्र जनांसंदर्भात त्यांनी ऐक्यात असणं फार गरजेचं आहे. आणि ही जी वचनं आहेत ना, या वचनावर आधारित आपल्या पुढील स्लाइड आहेत. मग पहिले आपण जाऊया, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ लेखू नये. या वचनामध्ये जावं बरं, तुम्ही तुमच्या बायबलमध्ये जावा, तुम्ही हे वचन उघडा बरं. 1 तिमोथी 4 अध्याय 12 वचन. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ लेखू नये असं जे म्हटलेलं आहे तिथं जावं बरं. गेले तिथं बघा, हे ते पूर्ण वचन असं आहे बघा. द कॉल टू सिरियस फेथ इवन इन यूथ्स. आपलं जे पाचारण आहे ना तरुणपणामध्ये, हे गंभीर पाचारण आहे बरं का, गंभीर पाचारण आहे. मी एकदा तरुणांचा असं सेमिनार घेत होतो आणि विषय काय होता माहिती आहे का, सरांचा असं होता ना की देवाची इच्छा जाणून घ्या. मग त्याच्यामध्ये आपसुकपणे बघा ससाने सर पण विवाहाकडे गेले. समजलं, देवाची इच्छा म्हटलं तर सगळ्यात पहिला थॉट काय असतो की यार आपणा कवी होणेवाला आहे, देवाची इच्छा काय आहे माझ्या जीवनाविषयी, कोण येणार आहे, कोण येणार, इथंच जातो तो विषय. तर तो विषय मी घेत असताना अचानकपणे इकडं गेल्यावर मला तुम्हाला एक मजेशीर गोष्ट सांगायची आहे. अनेक जी मुलं असतात, मुलं बरं का, मुली नाही म्हणत आहे, मुलं असतात ना, तर त्यांना जर मुलीला इम्प्रेस करायचं आहे तर तुम्ही पाहाल मुलं काय करतात माहिती आहे काय, दे क्रॅक जोक्स. तुम्ही बघितलं ते, दे हसायला लगेच मजा येते, दे क्रॅक जोक्स. आमचा सूरज. पण आय टेल यू वन थिंग, सगळे तू म्हटला तुझ्याकडे का बघतात म्हणून नाही, सी त्याचा तो स्वभाव आहे, तो ते जोक्स क्रॅक करतो. पण मी तुम्हाला सांगतो की काही ठिकाणी काय होतं की प्रत्येकजण काय करतात की त्यांना जोक्स क्रॅक करायचे आहेत किंवा त्यांना काहीतरी असं वेगळं पण सांगायचं आहे.
मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्या वेळेला देवाची इच्छा आपण समजून घेत असतो, युथ्समध्ये जे पाचारण आहे ना, हे सिरियस पाचारण आहे, हे गंभीर पाचारण आहे. मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे, विशेष करून मुलांना बरं का, तुम्ही फक्त ना सगळेजण जे त्याच्याकडे बघताय, तुम्ही प्रत्येकजण ते करताय. ओके, एव्हरीवन. का माहिती आहे का, आपल्याला कूल बनायचं असतं. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू, मुलींना जोकर्स नको आहेत विवाहासाठी. जोकर्स लिटरली तुम्हाला पाहिजे जोकर्स तुमच्या घरामध्ये नाही. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला गंभीर हवं आहे व्यक्तिमत्व. आणि युथचा जो कॉल आहे ना, युथचा कॉल हा सिरियस कॉल आहे. आणि तो युथचा कॉल जो सिरियस आहे ना, त्याच्या संदर्भात तुम्ही सिरियस असायला पाहिजे. कधी कधी आपल्याला ना समजत नसतं की आपण बिहेव कसा करत आहे. तुम्हाला मी एक मजेशीर गोष्ट सांगतो. माझ्या तरुणपणामध्ये ना मला अक्कलच नव्हती वडीलधाऱ्या लोकांसाठी कसं बोलायचं. म्हणजे वडीलधारी जे लोक आहेत ना, चर्चचे एल्डर्स असतात वगैरे, काय कसं काय अंकल, बरं आहे का. आता आपले अंकल अंकल कसं काय, अरे काय अंकल तुम्ही, म्हणजे मला अंकल असं बोलायचं असतं का अंकल. अरे कसं वाटतं ते. मग ना धन्यवाद देतो की माझी बायको माझ्याबरोबर त्यावेळेस होती तरुणपणात बरं का माझ्या. ती म्हणली काय बोलतोस तू, तुझा कसा बिहेवियर आहे, तू कसा हात करतो, तुझं हे बोट कसं उठतं, तू कसं असं ते नाही करू शकतो. होय किती सिरियस आहे. म्हणजे आपल्याला माहीतच नाही की बोलायचं कसं आहे. इन यूथ्स हे फार गंभीर आहे, फार गंभीर आहे. आणि तुम्ही बघितलं ना, कोणी तुझ्या तारुणाला तुच्छ म्हणू नये. सी, फर्स्ट थिंग काय, तुमचा भाषण. भाषण म्हणजे जाऊन संदेश देणं नाही बरं का, युअर स्पीच. तुम्ही कसं बोलत आहात, तुमच्या बोलण्यामध्ये जो आदर, मान, सन्मान, तुमचं वक्तृत्व, बोलण्याची ढब. जर समजा तुम्ही बोलत आहात आणि जर बोलत असतानाच अचानकपणे वर्ल्डली लँग्वेज तुम्ही बाहेर बोलताय, पवित्र जनांमध्ये आला आणि तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि तुम्ही तशाच प्रकारे ऐकलेलं आहे तेच पोअर आउट करत आहात, तुमचं काय व्यक्तिमत्व राहणार आहे त्या ठिकाणी. कसं व्यक्तिमत्व तुम्ही उभं करणार आहे. मी तुम्हाला सदैव हे सांगत आहे, तुमच्या लाईफ जर्नीमध्ये तुमच्या समवेत जर कोण आहे, दॅट्स युअर चर्च, युअर फेलोशिप. तुमची फेलोशिप ही एवढी महत्त्वाची आहे आणि ती तुमच्याबरोबर सदैव असणार आहे. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्ही पवित्र जनांमध्ये येत असता, हे सर्व प्रियजन तुमच्याकडे बघत आहेत. आणि जेव्हा कधी तुमच्याविषयी, मी सदैव हे आपल्या चर्चच्या यूथमध्ये पण सांगितलं आहे, मला वाटतं कुठल्याही मिटिंगला सांगितलं, मला लक्षात नाही, लेकरांना तुम्हाला लक्षात असेल तर लक्षात घ्या. मी म्हटलेलं होतं बघा, मग एक कॉल येईल आणि आहो तुमच्या मंडळीमध्ये दिनेश आहे, अच्छा कसा आहे बरं तो. तुम्हाला समजत आहे, द कॉल विल नॉट कम टू मी, द कॉल विल गो टू एल्डर्स, चर्च एल्डर्स. कसा आहे बरं तो, हां हाय बरा, नुसता बरा. देन देर विल बी एक्सप्लेनेशन, काय आहे तो, कसा आहे तो, त्याचं भाषण कसं आहे बरं, त्याचं वर्तन कसं आहे बरं मंडळीमध्ये. तुम्हाला माहीत आहे हे फार गंभीर आहे. ही जी घडण आहे, जडणघडण आहे ना, ही फार गंभीर आहे. आपला कॉलच गंभीर गोष्टींसाठी आहे. मी आपल्या सर्वांना, तुम्ही जेवढे या ठिकाणी आहात, मी तुम्हाला अनेकदा वैयक्तिक सांगितलेलं, जेवढे तुम्ही मला ओळखता, मी हेही तुम्हाला बोललेलो आहे की जेव्हा तुम्ही एकत्र तुम्हाला पाहण्यात येते. आणि म्हणून मी सांगितलं की हे फार आवश्यक आहे की तुमच्या जीवनामधून काय पोअर आउट होत आहे, काय बाहेर येत आहे. आणि मग हे वचन जे आहे संत पॉल एकदम स्ट्रिक्टली सांगत आहे, भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास, शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. हे कुणासाठी आहे, तरुणासाठी आहे. गॉड कॉल यूज टू बी एक्झाम्पल, उदाहरण होण्यासाठी बोलण्यात येते तुम्हाला. म्हणजे नॉट ओनली इन द चर्च, आउटसाइड द चर्च पीपल विल सी यू अँड से याचं उदाहरण द्या. हे अशा प्रकारचं व्यक्तिमत्व तुमचं असणं फार आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण बांधील आहोत. ॲज अ यूथ आपण काय आहोत, आपण बांधील आहोत.
आपण आपलं व्यक्तिमत्व तशा दृष्टिकोनातून डेव्हलप होणं किती महत्त्वाचं आहे. कारण बघा, संपूर्ण हे जे गोष्टी आहेत, हे जे स्लाइड्स आहेत, इट्स डिपेंड ऑन दॅट. तुमचं भाषण म्हणजे तुमचे शब्द तुमच्या मनाचं प्रतिबिंब करतात. म्हणजे आज जे आहे ते काय व्हायला लागलं, बाहेर येत आहे. कितीही दाबण्याचा प्रयत्न करा, ते काय होईल, बाहेर येईल. मी तुम्हाला माझं उदाहरण दिलं. मी काय केलं, मी ज्या वेळेस असं बाप्तिस्मा झाला, मला असं म्हणायचं की अरे मी स्वर्गातूनच उतरलेलो आहे, आणि मी स्वर्गातून उतरलेलो आहे, आणि मी तशाच दृष्टिकोनातून पावले टाकणार आहे. मी किती वेगळा आहे हे मला प्रदर्शित करायचं आहे, आणि त्यासाठी मी कटिबद्ध आहे प्रदर्शित करायला. मी प्रयत्न करत आहे, पण तसं होत आहे का, नाही. कारण का, जे मनात आहे तेच बाहेर येत आहे. आणि मग मी तुम्हाला सांगतो, जेव्हा मला जो माझा XYZ मित्र होता, त्याला ज्यावेळेस मला ती बुली केली, मी एवढं कंट्रोल केलेलं आहे, एवढा माझा प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आतमध्ये जे आहे ते नुसतं वाट बघत आहे की कधी बाहेर येऊ. एक मी उदाहरण तुम्हाला देतो, म्हणजे समजायला तुम्हाला मदत होईल. एक व्यक्ती आहे, ख्रिस्ती मुलगा आहे, त्याने खूप कंट्रोल केलेला आहे स्वतःवर. मैं नहीं करेगा, माझ्या शब्दांद्वारे मी पाप नाही करणार, तो कंट्रोल करत. आणि अचानकपणे तो बाईकवरून चाललेला आहे, आणि जात आहे, आणि काही लोक जे आहेत मध्ये येत आहेत आणि त्याला त्रास देत आहेत. घडलेली ही गोष्ट आहे की तो जात होता, आणि त्याच्या समोर ना कुत्रे आले, आणि त्याला ते भाऊ करू लागले खूप जास्त. गाडी चालवत असताना येतात ना, आणि त्याला काय सोडत नव्हते. ख्रिस्ती मुलगा प्रार्थनेवरूनच आला आहे, आणि दोघं होते ते. आणि त्यातला जो समोर बसलेला होता, गाडी चालवत होता, त्यानं सांगितलेली ही मला गोष्ट आहे. दोघंजण प्रार्थनेवरून येत आहेत, खूप पवित्र, आणि ते कुत्रे भुंकत आहेत जोरजोरात. मग हा जो आहे, जो आत्ताच म्हणजे अन्य भाषेत बोलून आला आहे, ह्याला सहनच नाही झालं. गाडी लावली, आणि मग जगातली अन्य भाषा बोलू लागला तो. म्हणजे माहिती आहे तुम्हाला कुठली? मग अशी काही वचनं त्यानं दिले. तो समोर जो गाडी चालवत होता, तो आत्ताच तर एवढा आत्मिक होता. जे मनात आहे ते काय होत आहे, मनाचं प्रतिबिंब मुखाद्वारे बाहेर येत आहे. फार महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या, तारण प्राप्ती झाल्यानंतरचा हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये तुम्हाला आणि मला आपलं व्यक्तिमत्व कशा प्रकारे आपण त्याची जडणघडण करत आहोत, त्याच्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात पहिली गोष्ट आहे तुमचं भाषण, कारण त्याद्वारे तुमच्या मनाचं प्रतिबिंब समजत आहे. एवढंच नाही तर बघा खाली, तुमचा कंडक्ट, तुमचं वर्तन, तुमचा बिहेवियर, तुम्ही ज्या प्रकारे कंडक्ट करतात स्वतःला, कशा प्रकारे कंडक्ट करतात, कशा प्रकारे तुमचा वॉक काय, कशा प्रकारे तुम्ही एकमेकांशी संबंध प्रस्थापित करत आहात, काय ते ख्रिस्त सदृश्य, ख्रिस्त केंद्रित आहे का, याच्याविषयी विचार करणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर बघा, प्रीती, निस्वार्थ, बलिदान, प्रेम, जे वधस्तंभावरील प्रेमाचं प्रतिबिंब आहे ते म्हणजे ख्रिस्ताप्रमाणे. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं, बाह्य का नाही, मंडळीमध्ये बंधुगणांसमवेत तुमचं जर काही प्रदर्शित व्हावं तर ते बंधुगणांसमवेतच आहे, फार आवश्यक आहे. आणि म्हणून ख्रिस्तानं मंडळीची स्थापना केलेली आहे. मंडळी ही त्यासाठी महत्त्वाची आहे. तुमच्या क्वेश्चन आन्सर्समध्ये मी बहुतांश भाग जो आहे, जो माझ्या शिक्षणाचा आहे, मी त्याच ठिकाणी तुम्हाला वारंवार सांग की फार आवश्यक आहे की तरुणांचा जो सहभाग आहे तो मंडळीसाठी का, कारण ती ख्रिस्ताने स्थापलेली आहे, ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांसाठी स्थापलेली आहे. आणि विश्वासणाऱ्यांचा हा समूह आहे, म्हणून तुमची जर प्रीती आहे ती त्याच संदर्भात असणं आवश्यक आहे, मंडळी संदर्भात. इतकंच नाही, संकटामध्येही ख्रिस्तावर दृढ विश्वास ठेवणारं व्यक्तिमत्व तुमचं असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही चिन्हासारखं असणं आवश्यक आहे. जर समजा मंडळीमध्ये विश्वासाविषयी उदाहरण द्यायचं आहे तर ते कुणाविषयी द्यावं, तुमच्याविषयी. अशा प्रकारचा तुमचा कंडक्ट, अशा प्रकारचा तुमचा विश्वास असणं आवश्यक आहे. तुमचा कॉल हा गंभीर आहे, तुमचा कॉल हा गंभीर आहे, आणि तुम्ही तुमच्या जीवनासंदर्भात गंभीर होणं गरजेचं आहे. आता ती वेळ गेली बरं का, अरे काय हा अजून तर तरुणच आहे, लहानच आहे, ह्यांच्यात अजून चालतं. हो तसं नाही बरं का. सी पुढं, तरुणपण हे आत्मिक आळशीपणाचं कारण नाही.
समजलं का? की आपण काय आहोत, आपण गंभीर आहोत. तर जर गंभीर झालेलो आहोत तर ज्यावेळेस तुम्ही पुढे जाता, काही लोकांना असं वाटतं की वयानं ते परिपक्वता येते आणि अजून लहान आहे ह्याला अजून वेळ लागेल, अजून परिपक्व नाही झाला. तुम्ही बघा अजून पण ना, आपण जर चर्चमध्ये गेलो पाहिलं, पाळकसाहेब अजून तर 14च वर्षाचं आहे, एवढं काय एक्सपेक्ट करता? अजून तर 15च वर्षाचं आहे ना वेळ, होईल ना, आरामात होईल ना. बिलकुल नाही. तुमचा कॉल तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की हा गंभीरपणाचा कॉल आहे. तुम्हाला मी शॉकिंग सांगत आहे, हे तुमच्या ह्या क्लासेसमध्ये झालं आहे, मला माहीत नाही कुठल्या फॅकल्टीने घेतले, पण मी ऐकलं आहे. तुम्ही बघा, त्यांनी तुम्हाला मरियेचं उदाहरण दिलं, त्यांनी योसेफाचं उदाहरण दिलं, म्हटलं विनीत दादांनी दिलं ते तुम्हाला. यंग एजमध्ये ज्यावेळेस त्यांना प्रभूचा अनुभव झाला, त्यांचं व्यक्तिमत्व कशा प्रकारे होतं तुम्ही पहा. मरियेकडं एक 14-15 वर्षाची जस्ट टीन एजमध्ये असणारी मुलगी, ज्या वेळेस तिनं ते स्तोत्र लिहिलं, तिची प्रौढता तुम्हाला दिसते. आणि तुम्ही पहा आज या वयाच्या असणाऱ्या मुली तुम्हाला काय दिसतात? त्यांचं सोडा, ज्यांचं वय आता थोडंसं मोठं झालेलं आहे, त्यांच्यामध्ये ती प्रौढता दिसत आहे का? का नाही बरं? कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्वतःला आळशी बनवलंय. तरुण मुलं पहा, तुमचा वेळ नेमका कुठं जात आहे, कुठं गेलेला आहे? जेव्हा आम्ही दोघं पण ज्या वेळेस विचार करतो आमच्या जीवनाचा, आम्ही ज्यावेळेस टीन एज आणि नक्कीच 17-18 वर्षाचा, त्यानंतर जेव्हा प्रभू भेटला, ते जीवन जे जेवढा जास्त वेळ प्रभूसाठी देता येईल, जेवढा जास्त वेळ प्रभूसाठी समर्पित, सांगतो मी तुम्हाला, मला डॉक्ट्रिन्स माहीत नव्हते, मला सिद्धांत त्यावेळेस माहीत होते, पण ख्रिस्ताविषयी प्रेम जे आहे ते आतुर होतं. काय करू शकतो मी, कसं करावं मी, ती फेलोशिप मला कशी प्राप्त होईल, यासाठी एकदम चुकून जाणार होतो. आज तुम्ही जे कोणी काम करणारे लोक आहात, लेट मी टेल यू वन थिंग. एक उदाहरण मी तुम्हाला देतो. मी हॉस्टेलमध्ये राहायचो आणि माझं काम बोरिवलीला असायचं. ओके, बोरिवलीला माझं काम असायचं. जे मुंबईचे आहेत त्यांना माहिती असेल की जर मला चेंबूरवरून बोरिवलीला जायचं आहे, मला 3 लोकल चेंज करायला लागतात. मला चेंबूरवरून कुर्ल्याला जायला लागतं, कुर्ल्यावरून दादरवरून मला परत वेस्टर्नला जावं लागतं आणि वेस्टर्नवरून मला मग बोरिवलीला जावं लागतं. बोरिवलीमध्ये 25 ते 30 माळ्याची बिल्डिंग आहे, ज्या ठिकाणी मला 2-3दा दिवसातून करावं लागतं आणि जाऊन मला एलिव्हेटर्स बनवायचे आहेत, वायरिंग करायचं आहे आणि मला जाड सामान उचलून वर न्यायचं आहे, खाली आणायचं आहे आणि मग कन्सिल्ड वायरिंग असतं, कधी पायपिंग असतं आणि मग त्या ठिकाणी जे बांबू असतात 25 माळ्याच्या वर, खाली सगळं एकदम मोकळं, सेफ्टी असते, पण ते काम करणं येणं आणि मग एवढी धावपळ करून 7:30 वाजता बायबल स्टडी आहे, 6 वाजता माझं काम सुटतं आणि ज्या दिवशी बायबल स्टडी आहे मी काम करायचो अराउंड माझं 19-20 वर्षाचा मी, आणि जे पळायचो मी, म्हणजे बोरिवली स्टेशन लांब आहे, असा धावायचो, असं मला ती लोकल बघायला पाहिजे आणि मी जायचो कशी तरी करून लोकल पकडायचो, 3 ट्रेन्स करून मी यायचो आतमध्ये चर्चमध्ये, वरती हॉस्टेलला जायचो, आंघोळ वगैरे करायचो आणि खाली आलो तर पाळक माझ्याकडे असं बघायचो, 15 मिनिट लेट आहेस तू. तुला काय सांगू दाद्या, मी कसा आलोय, किती धडपडत आलोय, आणि तुम्हाला म्हणत आहे मी 15 मिनिट लेट आलो. तुम्हाला माहित आहे हे का होतं? फेलोशिप. की ती फेलोशिप एवढी आनंदाची आहे की ती फेलोशिप मिस नाही करायची. आणि जर मी आळशी असतो ना, तिथपर्यंत जायचं नको, तिथून परत कोण जाणार, नाही चाहिए, आय मिस द फेलोशिप. तुमच्या समोर आज जर मी उभा आहे, मी तुम्हाला सांगू हे कधीच शक्य झालं नसतं, कधीच झालं नसतं. मजेशीर गोष्ट अजून एक तुम्हाला सांगतो. जर समजा मी आजारी आहे, ओके, जर समजा मी आजारी आहे, तर माझं बेस्ट मेडिसिन काय माहीत आहे? मला सांगा पाळकसाहेब, संदेश द्या. माझं बेस्ट मेडिसिन आहे ते.
जर मी आजारी आहे आणि मला कोणी म्हटलं की ना आजारी आहे, मग मी गोळ्या खाणं, मला बरं वाटायला पाहिजे, बेस्ट मेडिसिन हे आहे की मला कोणी बोलवं, पास्टर एक संदेश द्यायचा आहे, हा पण लगेच रेडी आहे भाऊ. म्हणजे आळसपणा आत्मिक जीवनासंदर्भात हा कधीच नसावा, कधीच नाही. कारण ज्याला वचन शिकण्याची संधी मिळाली आहे त्याच्यात अज्ञान असणं हे सहनच केलं जात नाही. जर तुम्हाला वचन शिकण्याची संधी मिळालेली आहे, जर तुमच्या समोर ती संधी आहे आणि तरी तुम्ही जर अज्ञानी म्हणून राहत आहात, अरे ते सहनच केलं जाऊ शकत नाही, अमान्य आहे ते. तरुणांनो, तुम्हाला फार गंभीर होण्याची गरज आहे. तुमचं पाचारण हे गंभीर पाचारण आहे. तुम्ही ज्यावेळेस स्वतःला कंडक्ट करत आहात, तुम्ही ज्यावेळेस स्वतःला घडवत आहात, तुम्ही कशा दृष्टिकोनातून स्वतःला घडवत आहात फार आवश्यक आहे. जे तुम्ही आज पेरणी करताय ना, त्याची येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही कापणी करणार आहे. 2002 साली जी पेरणी मी केलेली होती ना, त्याची कापणी आज मी बघत आहे. एव्हरी टाइम व्हेन आय सी माय सन, अशी कुठंतरी ह्याची पेरणी झालेली आहे. फार आवश्यक आहे. जी पेरणी तुम्ही कराल ती कापणी तुम्ही कराल, हे समजून घ्या तुम्ही. नाहीतर आपलं जीवन फार कठीण आहे. लेकरांनो, फार गंभीर व्हा. बी सिरियस अबाउट युअर लाईफ. कदाचित इथं बसलेले तुम्ही जे आहात, तुमचं वय 18, 19, 20, 22, 23 कितीही असो, तुम्हाला असं वाटत असेल की अरे यार अभी तो शुरुआत है भाई, अभी बहुत जाने का है. नाही, तुमच्याकडे वेळच नाही आहे. तुमच्याकडे वेळच नाही आहे. तुम्हाला माहिती आहे अर्जन्सी काय? अर्जन्सी एवढी आहे की तुम्हाला त्यासाठी काही प्राइस पे करावं लागलं तरी तुम्हाला करावं लागेल. बट डोंट मिस द फेलोशिप. कारण तुम्हाला माहिती आहे हे काकूनी केलेलं आहे, स्वतः ख्रिस्तानं याची बांधणी केली आहे. स्वतः ख्रिस्त म्हणतो तुम्ही अस्वस्थ होऊ नका, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, तुम्हाला एकटं सोडणार नाही. आणि एकटं न सोडण्यासाठी त्यानं मंडळीची स्थापना केली. आणि जेव्हा ती फेलोशिप तुम्हाला मिळते, तुमचा आळस उरतच नाही, बिकॉज दॅट फेलोशिप एनकरेज यू टू स्ट्रेच युअर सेल्फ. तुम्ही जर इथं पाहिलं की दावीद तरुण असतानाच त्याला अभिषिक्त केले. हा, कसलं जबरदस्त आहे बघा हे. आणि आयुष्यभर त्यानं काय केलं? रन. अरे यार बहुत थक गया भाई, अभी मुझको मत दौड़ाओ. नहीं, भागेगा. त्याचे कॉन्सिक्वेन्सेस त्याने ती पळू लागले. योसेफा संदर्भात आपण म्हणतो की एकदम किशोरवयीन वयात असतानाच त्याला मिस्रामध्ये संधी मिळाली. किशोरवयीन म्हणजे टीन. तुम्ही पहा किती अद्भुत आहे. तुम्ही जर स्वतःला असं म्हणत आहात की अभी काय माझं वय आहे का वगैरे, नाही. मी तुम्हाला अजून एक सांगतो, विशेष करून मुलांना आणि मुलींना, दोघांना तुम्हाला मला सांगायचं, विशेष करून मुलींना. तुम्हाला कधी कधी वाटत आहे का हे माझं वय आहे का लग्नाचं? यू शुड मॅरी ॲट द राईट एज. फार आवश्यक आहे ते. मुलांनो, यू शुड मॅरी ॲट युअर राईट एज. आणि राईट एज ना 35 आणि 40 आणि 50 हे नाही आहे बरं का, बिलकुल नाही आहे. तुम्हाला हे समजायला पाहिजे की सगळ्यात इम्पॉर्टंट जो मुलींनो तुमचा कॉल आहे, तुम्ही समजून घ्या की माझा कॉल आहे की मला लग्न करायचं आहे, मला मुलं व्हायला पाहिजेत, माझ्या पतीची मी अधीन राहणं आवश्यक आहे, माझ्या मुलांचं योग्य संगोपन करायला पाहिजे. मुलांनो, मी पुरुषत्वाकडे वाटचाल करायला पाहिजे, मी प्रौढत्वामध्ये चालायला पाहिजे. कशा रीतीनं माझ्या पत्नीला, माझ्या लेकरांना देवाच्या भयात मला वाढवता येईल यासाठी मला समर्पित व्हायला पाहिजे. आणि ह्याची सगळी तयारी मला आत्तापासून करायची. ही एवढी अर्जन्सी आहे. तो तुमचा कॉल आहे. ह्यासाठी आपलं पाचारण आहे. आणि म्हणून फार गंभीर आपण असलं पाहिजे त्या संदर्भात.
आपल्याला अनेक वेळेस असं वाटत असतं की हा माझा कॉल आहे, तो माझा कॉल आहे, मला काम करायचं आहे. नो डाऊट हे पार्ट अँड पार्सल आहे, तुम्हाला करायचं आहे. तुमचा जो कॉल आहे, जो महत्त्वाचा तुमचा कॉल आहे, ज्यासाठी तुम्हाला पाचारण आहे, ख्रिस्त सदृश्य तुमचं जीवन कसं दिसता येईल, प्रगट होईल, तो एकमेव दृष्टिकोन तुमचा असणं आवश्यक आहे. आणि म्हणून आपण ना काय करत असतो, आत्ता माझं वय एवढं, अजून मला खूप वेळ आहे, लग्न झाल्यानंतर आपण नाही तयारी करत आहे का त्याच्याविषयी? आणि तयारी करत आहात तर कशी करत आहात? तुमचं भाषण, वर्तन, विश्वास याच्याद्वारे तुमची तयारी होत आहे का? कारण हे सगळं आत्मिक आहे. याद्वारे तुमची तयारी होत आहे का? तुम्ही करत आहात का? तुम्ही पाहिलेलं आहे का त्या दृष्टिकोन त्याकडे? तुम्हाला माहिती आहे ह्याचा महत्त्वाचा मुद्दा काय आहे? जर तुम्ही हे करत नाही, एकच गोष्ट आहे, ती गोष्ट अशी आहे की मी आळशी आहे. मी ह्या गोष्टीसाठी काय आळशी आहे. ज्यावेळेस आत्मिक गोष्टी येतात, मला ना असं सुखकर काहीतरी सांगा पास्टर, आय डू इट. असं पटकरून होणाऱ्या गोष्टी सांगा, मी करू शकेन. मला बायबल स्टडी सांगू नका, खूप लेंदी वाटतं. मला बायबल वाचन सांगू नका, खूप लेंदी वाटतं. अरे खूप कंटाळवाणं आहे, बायबल स्टडी खूप कंटाळवाणं आहे. आजचं असं इन्स्टंट काही असेल तर मला तुम्ही सांगा, मी करायला तयार आहे. का माहीत आहे? कारण मी आळशी होत चालला. आळशीपणाचा कळस आहे माझ्यामध्ये. तुम्हाला एक मजेशीर उदाहरण देतो. आपला आळसपणा कसा आहे? 2 आळशी असतात. ओके, ते एका बोराच्या झाडाखाली बसलेले असतात. आणि ते दोघं आळशी काय करतात? एवढे आळशी आहेत की ते बोराच्या झाडाकडे बसलेले, बोर माहिती आहे ना तुम्हाला? हां, तर ते आ करून बसलेत. कारण ते एवढे आळशी आहेत की एखादं तरी तोंडात पडेल. आणि ते दोघे जण आ करून बसलेत. अचानकपणे एका आळशाच्या खांद्यावरनं बोर पडतं. आणि मग तो आळशी त्या बोराकडे बघतो. तो दुसऱ्या आळशाला म्हणतो, मित्रा, गेले 15 मिनिटं झाले एक बोर माझ्या खांद्यावर पडले, उचलून माझ्या तोंडात टाक. तो दुसरा आळशी म्हणतो, मित्रा, अर्धा तास झालं गालावर एक बोर पडले, तो मी आत घेण्याचा प्रयत्न करत आहे, ते आत येत नाहीये, तेवढं उचलून आत टाक. म्हणून आळशीपणाचा कळस आहे. आध्यात्मिक जीवनासंदर्भात जर तुमचा आळशीपणा आहे ना, तुम्ही जे पेराल ते उगवेल. आत्मिक जीवनासंदर्भात तुम्ही ज्वलंत असणं फार आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या शालेय जीवनासंदर्भात एकदम आवेशी असता. मधीच ना आमच्या चर्चमध्ये अचानक मी पाहिलं की एक मुलगी आली. तिला मी म्हटलं, काय रे खूप दिवसानंतर आले? ओ पास्टर, मला बरं नव्हतं म्हणून मी खूप दिवसानं आले. मी म्हटलं, कामाला जात होती? म्हणजे हां. म्हटलं बरोबर आहे ना, कामाला गेल्यावर पैसे मिळतात, चर्चला आल्यावर पैसे नाही मिळत. म्हणून आपण हलगर्जीपणा करतात. वी ग्रांटेड द फेलोशिप. आपण जे महत्त्व द्यायला पाहिजे, ज्या सहभागितेसाठी ख्रिस्तानं आपलं रक्त सांडलं आणि ख्रिस्त म्हणाला तुम्ही अस्वस्थ असू नका या जगामध्ये, म्हणून मी तुम्हाला सहभागिता देतो, त्या संदर्भात आपण एकदम हलका विचार करत आहोत. आणि मग हलका यासाठी की काही झालं नाही तरी काय नाही होत ना, गेलो नाही तरी काय फरक नाही पडत. का बरं? आळशीपणाच आमच्यामध्ये भरलेला आहे. वी डोंट व्हॅल्यू द फेलोशिप. काही लोकांना वाटतं की वयानं परिपक्वता येते, पण पवित्र शास्त्र म्हणतं आज्ञाधारकतेनं परिपक्वता येते. आणि आज्ञाधारकपणा ख्रिस्ती जीवनामध्ये असणं फार आवश्यक आहे. ख्रिस्ताच्या देहात प्रत्येक सदस्य आवश्यक आहे आणि तरुणही त्यात येतात. आणि हे समजून घेणं हा गरजेचं आहे बरं का. प्रत्येक तरुण त्याच्यामध्ये येतो. कोणी असं म्हणू नये की नाही ख्रिस्ताच्या देहात फक्त वडील लोकच येतात. नाही, तरुणही त्याच्यामध्ये येतात. तरुण आहेत तर सेवा करण्यासाठी कोणी लहान नाही. प्रत्येक विश्वासणारा वय काही असो ख्रिस्ताच्या देहात एका उद्देशाने ठेवलेला आहे. करिंथ 12 सांगितलं आहे की डोळा, हात, पाय, कान सर्व आवश्यक आहे. मंडळीमध्ये कोणीही सदस्य गौण नाही, सर्वजण सक्रिय असायला पाहिजेत. प्रत्येक जण सक्रिय असणं आवश्यक आहे. जर तुम्ही त्या ठिकाणी आहात, हो मी जाऊन बसलेलो आहे, मला काय घेणं देणं आहे, नाही. तुम्ही मंडळीमध्ये यासाठी आहात की मी कशा प्रकारे मंडळीला सहकार्य करू शकतो,
कशा प्रकारे माझी सहभागिता दर्शवू शकतो, हा एकमेव उद्देश असला पाहिजे. आणि त्यासाठी तुमचं पाचारण आहे. इट स्टार्ट्स विथ द सिरियसनेस ऑफ अ चर्च. तरुणांनो, फार आवश्यक आहे तुम्ही गंभीर असायला पाहिजे. आणि जेव्हा गंभीर असाल तर ह्या गोष्टी तुमच्यामध्ये दिसतील. चर्च हे स्टेज नाही. प्रत्येक सदस्याला आत्मिक देणगी दिली गेली आहे आणि त्याचं एक पवित्र कर्तव्य आहे. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या दृष्टिकोनातून परमेश्वराकडून दान प्राप्त झालेला व्यक्ती आहे. त्यांना कसं मंडळीसाठी स्वतःला समर्पित करावं हा एकमेव उद्देश आहे. दॅट्स युअर कॉल. ते तुमचं पाचारण आहे. इथंच नाही बरं का. बघा, ख्रिस्तात ऐक्य, तरुण जे आहे ते उपभोग घेणारे नाहीत तर बांधणारे असावेत. दे आर बिल्डर्स, नॉट कन्झ्युमर्स. आम्ही आलो आहे, कसं आता आम्हाला ह्यातून प्राप्त होईल हा नाही बरं का विचार. हाऊ कॅन आय हेल्प द फेलोशिप. मी माझ्या बंधुकांना कसं हेल्प करू शकतो. यू आर देअर टू हेल्प इच अदर, नॉट टू पास्टर और समबडी एल्स. यू आर देअर टू हेल्प इच अदर. म्हणून तुम्हाला म्हटलं ना की हे जे दोन कोपरे आहेत, या दोन कोपऱ्यांसंदर्भात जर तुम्हाला ठाऊक नाही की माझ्या भावाची, माझ्या बहिणीची काय आवश्यकता आहे, तिची फिजिकल नीड असू दे किंवा त्याची फायनान्शियल नीड असू दे किंवा अन्य काही नीड असू दे, अरे तर माझ्या भावाविषयी माहीत नाही आहे, माझा प्रॉब्लेम आहे, माझी अडचण आहे काहीतरी, आणि मला ते ठाऊक असणं, दॅट्स वाय द फेलोशिप इज इम्पॉर्टंट. आणि हे जगामध्ये होऊ शकेल का? नाही. हे जग एक मित्रांसंदर्भात होऊ शकेल का? नाही. कारण ते तुमच्यासाठी कनेक्ट नसणार. तुमचा आणि माझा एकच जो कोण आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्यामुळं आपण सगळे त्याच्यामध्ये कनेक्टेड आहोत. आणि त्यामुळे एकमेकांच्या भावना, एकमेकांचा दृष्टिकोन आपल्याला समजू शकतो. सगळ्यांचा समजू नाही शकणार माहिती का, बाह्य लोकांचा. कारण आपण एका शरीराचे आहोत. इथं दाबलं तर लगेच वेदना होतात, कारण आपण कनेक्टेड आहोत. इथं दाबल्यावर ह्याला पण समजतं की इथं दाबलंय म्हणून, कारण आपण एक शरीर आहे. आणि हीच गोष्ट आपल्याला शिकवते सहभागिते संदर्भात. एवढंच नाही बरं का, तर मंडळी म्हणजे घेणे नव्हे तर देणे. संसारिक दृष्टिकोन असा विचार करते जो संसारिक दृष्टिकोन आहे. मंडळी मला काय देते? बायबल विचारते मी ख्रिस्तासाठी आणि मंडळीसाठी काय करू शकतो. जो जगातील दृष्टिकोन आहे, मला कसा फायदा मिळेल यातून. तुम्हाला माहिती आहे काही जण मंडळीत कोणकोणत्या कारणासाठी केवळ येतात? तुम्ही मला सांगा बरं. मंडळीत येणारे लोक केवळ कोणकोणत्या कारणासाठी येतात? संसारिक दृष्टिकोनातून. मंडळी मला काय देते असं जर म्हटलं तर संसारिक दृष्टिकोन काय काय असतो बरं असं तुम्हाला वाटतं? कोणकोणत्या कारणासाठी मंडळीत येतात लोक? पहिली गोष्ट आहे बाप्तिस्मा. ओके, का असावा बरं बाप्तिस्मा? त्याचं पण काहीतरी रिझन असेल ना. बरोबर, लग्नासाठी. माझी हजेरी असावी यासाठी की मेल्यानंतर मला कुठंतरी हाजरी नसेल तर मग मला पुरायचं कसं हे प्रश्न आहे. बरं, अजून पोरांची लग्न जुळवायला. काय विवाह केंद्र झाले काय हे? मंडळी मला काय देईल, बरोबर आहे. या दृष्टिकोनातून ज्यावेळेस येतात लोक, मंडळी मला काय देईल, तर कोणकोणते दृष्टिकोन असतात असं मी म्हणत आहे की मंडळी मला काय देईल या दृष्टिकोनातून ज्यावेळेस येतात त्यावेळेस मी म्हणत आहे. काही जण असतात की आम्हाला समाजामध्ये, म्हणजे ज्या समाजाचा मी आहे त्या समाजामधली काहीतरी प्रतिष्ठित पदं मला मिळतील. बरं, बाप्तिस्मा होईल यासाठी की ज्यावेळेस लग्न होईल तेव्हा सर्टिफिकेट मला तिथे जमा करायचं आहे. काही जण आईवडील आहेत जे येत आहेत की बाबा दिसण्यातली पोरगी आहे, दिसण्यातला पोरगा आहे, अजून असाच आहे का बघण्यासाठी येत आहेत. बरं, अजून अरे कुठं मी नव्हतं, मला माहीत आहे. एक व्यक्ती यायचा त्यांच्या प्रिव्हियस चर्चमध्ये फक्त झोपायला, आणि त्यांनी मला सांगितलं तू यायचा आणि तो ना त्याला तिथे फॅनच्या खाली छान झोप लागायची आणि तो यायचा आणि तिथे येऊन झोपायचा. मला छान हवा देतं चर्च. मंडळी मला काय देतं? मला छान हवा देते आणि म्हणून मी येऊन झोपतो तिथं. काही जण येत आहेत की मला येऊन तिथं पदं मिळावेत, समाजामध्ये माहिती आहे काहीतरी स्थान असावं.
काही जण येतात केवळ टाइमपाससाठी, कारण रविवारी कुठे टाइमपास होत नाही माझा, म्हणून इथं आहे, लोक वगैरे दिसतात, मला भेटतात म्हणून तिथे यावं. अजून काय मंडळी देत आहे तुम्हाला तिथं जगामध्ये असं तुम्हाला दिसतं सांसारिक दृष्टिकोनातून? चर्च मला काय देतं? लोकांमध्ये येऊन बसल्यावर. हां, काही जण आजकाल आपण नैराश्याचं बघितलं, लोक जास्त दिसले घेऊन बसावं असं, जरासं स्माईल केलं बरं वाटतं यार, कोणीतरी हसलं माझ्याकडे बघून. किंवा एकटेपणा जरा असा 2-3 तास माझे इथं छान गेलेले आहेत. होऊ शकतं, असं होतं. मी असे लोक पण भेटलेलो आहे, मी तशा लोकांना की काय नाही होत म्हणून येऊन बसावं जरासं, राईट. अजून काय? अरे हां, हे बी भाई म्हणजे जर अनाऊन्समेंट झाली तिथं. हां, तू अतिशय मनातलं प्रतिबिंब बाहेर काढलंस त्या मगाच्या स्लाईडमधला. मनाचं प्रतिबिंब मुखातून बाहेर आलेलं आहे म्हणजे. बरोबर आहे, एक्झॅक्टली तसं आहे की जेव्हा ती जरा तिकडं कराल का अजून, तर जेव्हा ते आपण पाहतो की असे अनाऊन्समेंट वगैरे काय आहे, तर तेव्हा आपण लोकांची संख्या असते. सगळ्याच चर्चेसमध्ये नाही, पण बहुतांश चर्चेसमध्ये आपल्याला ते आढळतं. अजून काही? आशीर्वाद. हां, काही जण आहेत की मंडळी मला काय देते, तर मला आशीर्वाद देते का. ओके, काही मी घेतलेलं आहे किंवा काही म्हणजे आशीर्वाद मला त्या ठिकाणी प्राप्त व्हायला पाहिजे म्हणून येत असतो आपण मंडळीमध्ये. ओके, अजून सांसारिक दृष्टिकोन अजून काय वाटतं तुम्हाला? अशी पण भावना असते की अगर नाही गेलो तर काहीतरी नुकसान आहे बाबा माझं. हां, चर्चला गेल्यावर जादूची कांडी फिरणार आहे आणि मग माझा काय आजारी बरा होणार आहे, मग चला आपण मंडळीत जाऊया. आणि त्या ठिकाणी म्हणजे मंडळी मला काय देते या अपेक्षेनं नुसतं त्या मंडळीकडं पाहणं हा दृष्टिकोन झालेला आहे. पण नेमका दृष्टिकोन हा आहे की मी मंडळीमध्ये जात आहे तर ख्रिस्तानं मला ही संधी दिलेली आहे की बंधुगणांसंदर्भात मी काय करू शकतो. हाऊ कॅन आय हेल्प माय ब्रदर्स. पण जर तुम्ही बघितलं पिक्चर ऑलरेडी एकदम उलटा आहे. वाय चर्च हॅज गिवन टू एन्जॉय द फेलोशिप, की तुम्ही त्या सहभागितेचा आनंद घ्यावा. आणि हा सहभागितेचा आनंद का तुम्हाला घेता येतो? कारण तुमचं शरीर एक आहे आणि त्या शरीराचे अवयव वेगवेगळे जे तुम्ही आहात आणि तुम्ही सगळेजण एकमेकाशी जडलेले आहात. म्हणून समविश्वासी जी फेलोशिप आहे ती तुम्हाला प्राप्त होणं अतिशय आवश्यक आहे, फार गरजेचं आहे. कारण तरुणांनी सक्रियपणे मग त्या उपासनेमध्ये त्या भक्तीमध्ये काय करावा, भाग घेता येईल त्यांना. एकदम त्यांची सहभागी पण कसा असावा, एकदम सॉलिड, जबरदस्त. नाहीतर मग सदैव काय होईल, अपेक्षेनं येणं असेल. आणि जेव्हा आपण पाहिलं अपेक्षा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी काय आहे, भंग आहे. आणि भंग आल्यावर काय होतं, नैराश्य येतं. तुम्हाला माहिती आहे अनेक जण मंडळीतून नैराश्यामध्ये बाहेर पडतात. आम्ही जी अपेक्षा ठेवली, अरे ती अपेक्षाच फुलफिल नाही. जेवढी अपेक्षा तुम्ही ठेवाल आम्हाला काय प्राप्त होईल याच्याऐवजी आम्ही काय देऊ शकतो ती फुलफिलमेंट आहे, फार आवश्यक आहे. आणि मग आपण काय देऊ शकतो, वर्शिप, भक्तिभावानं सहभाग आपण घेऊ शकतो. भक्तिभावानं सहभाग, कारण ती त्यासाठी तुम्ही येत आहात. दुसरी गोष्ट, मित्रांपर्यंत येशूचं सत्य पोहोचणं, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला प्राप्त झालेली आहे ती तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुम्ही घेऊन जावा. मित्रमैत्रिणी म्हणजे कोण माहिती आहे का, बंधुगण नाही बरं का, आउटसाइडर्स. हे समजून घ्या आणि हे आपल्या मस्तिष्कामध्ये एकदम फिट करा बरं का. इथं तुमचे अविश्वासू मित्रमैत्रिणी जे असतात, कॉलेज, काम, अन्य ठिकाणी, आपण त्यांना माझा हा कामावरचे मित्र, माझ्या कॉलनीतले मित्र, माझ्या स्कूलचे मित्र, अशा मित्रांची आपण वेगवेगळी ठेवण केलेली असते. तुम्हाला माहिती आहे हे आपल्या जीवनामध्ये का आहेत, एकाच कारणासाठी आहेत की तुमच्याद्वारे ख्रिस्ताचं सत्य त्यांच्यापर्यंत पोहोचावं. जे फेलोशिपमध्ये तुम्हाला मिळत आहे ते तुम्ही तिकडं पास ऑन करावं आणि त्यांना समजावं की तुमचा आनंद हा त्यांच्यामध्ये नाही आहे, तुमचा आनंद, खरा आनंद या फेलोशिपमध्ये आहे. कारण यासाठी माझ्या ख्रिस्तानं रक्त सांडलेलं आहे. आणि जर तुम्ही या फेलोशिपपेक्षा, या आनंदापेक्षा
तुम्ही थोडाही आनंद तुम्हाला असं वाटतं की त्यांच्यामध्ये आहे, मी तुम्हाला सांगू, तुमच्या तारणावर प्रश्नचिन्ह आहे. दिस इज अ बोल्ड स्टेटमेंट, ओके, बट दिस इज ॲब्सोल्युटली ट्रू. कारण ज्या वेळेला तुम्ही तुमची प्राथमिकता दर्शवता की माझी प्राथमिकता ज्या ख्रिस्तानं आपलं रक्त देऊन ती सहभागिता माझ्यासाठी दिलेली आहे, तो म्हणाला ह्याच्यापुढे अधोलोकाच्या द्वाराचं काही चालणार नाही, त्याला बाजूला सारून मी माझा आनंद XYZ या ग्रुपमध्ये, XYZ त्या ग्रुपमध्ये मी समाविष्ट करत आहे, आनंद उपभोगत आहे. माझ्या तारणावर प्रश्नचिन्ह आहे. कारण या जर्नीमध्ये नीतिमत्वाच्या जेव्हा मी ग्लोरिफिकेशनकडे जात आहे, माझी प्राथमिकता मला दर्शवत आहे की मी कुठं लक्ष देत आहे, मी कुठं पाहत आहे, माझा भाव कुठं आहे. म्हणून जे मित्र तुमच्याबरोबर आहेत एकाच गोष्टीसाठी आहेत की त्यांना तुमच्या जीवनाद्वारे ख्रिस्त व्यक्त व्हावा आणि त्यांना समजावा. दिस इज द ओनली रिझन दे आर अराउंड यू. कोणी असं म्हणू नये बरं का रे मुलांनो, की समजा तुम्ही कॉलेजला जाता आणि कॉलेजला गेल्यावर काही जण असतात की एखादी मैत्रीण होते अन्यविश्वासू, आणि आपण म्हणतो ही छान दिसते बरं का, ही भारी दिसते. मग ती एखाद्या दिवशी माहिती तर बोलायला लागली, अरे किती चांगलं आहे, आता तर बोलायला पण लागली. अरे इथंच नाही, अजून पुढं बोलतच नाही, आता ती म्हटली की चहा प्यायला पण चल, अरे किती चांगली गोष्ट आहे. अरे एवढंच नाही, ज्या दिवशी मी पिवळा ड्रेस घातला त्या दिवशी तिनं पण पिवळा ड्रेस घातला, अरे देवानं आता संबंध जुळवायला चालू केलं बरं का, आता आमचे संबंध जुळायला लागले. अरे आज तर मी मफलर घातला, तिनं पण मफलर घातला, अरे हालेलुया, आता आमचं जुळलेलं आहे, संबंध आता चांगले झालेले आहेत. काय करावं. मी तुम्हाला सांगू, मी अविश्वासणाऱ्या लोकांसंदर्भात म्हणत आहे, हे फार गंभीर आहे. ॲज सून ॲज ते मित्र, त्या मैत्रिणी ज्या तुमच्या आजूबाजूला आहेत, तुम्हाला जर असं वाटत आहे की त्या संबंध प्रस्थापित करण्यासाठी देवानंच तुम्हाला पाठवलेले आहेत, तर हे साफ चुकीचं आहे. तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी हे संबंध जोडण्यासाठी तुमच्याबरोबर नाही आहेत, तर तुमच्या जीवनाद्वारे ख्रिस्त सादर करावा यासाठी ते आहेत की त्यांनी ख्रिस्ताचं गौरव तुमच्या जीवनामध्ये अनुभवावं. त्यांना समजावं की अरे हा माझा जो मित्र आहे, अरे हा किती आनंदी असतो जेव्हा वेन ही सेज की मला माझ्या मंडळीत जायचं आहे, मला माझ्या चर्चमध्ये जायचं आहे, मला माझ्या बंधुगणांमध्ये जायचं आहे. तुम्हाला माहिती आहे, आय फील व्हेरी सॅड की एखादा समजा मित्र आहे, तो निघालेला आहे आणि अचानकपणे त्याला चर्चमधला त्याचा भाऊ दिसतो आणि ते म्हणतो हॅलो ब्रदर, आणि काहीतरी आध्यात्मिक बोललं तर माझे मित्र मला चिडवतील आणि आम्ही तिथून पळ काढायचं बघतो. तुम्हाला माहिती आहे तुम्ही काय करायला पाहिजे, तुम्ही ह्याला सोडायला पाहिजे, माझा भाऊ मला भेटलेला आहे आणि मी त्यांनी किती आनंदी आहे. तुमच्या जीवनामधून ही प्रीती व्यक्त होत आहे का? का तुम्ही म्हणता की चर्च 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 काय रे, चर्च काय, हे चर्च काय, हा हा चर्च काय. अरे हाऊ सॅड इट इज. किती वाईट आहे. तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं प्रतिबिंब असं आहे का? जर तुमचं तारण झालेलं आहे, तुम्ही तसे असणार, नाहीतर आपली अवस्था फार बिकट आहे, फार बिकट आहे. आपण अविश्वासणाऱ्यांसमोर आपल्या विश्वासणाऱ्या बंधूला टाळत आहे आणि आपण अविश्वासणाऱ्या सांगत आहे, ये भाई देख रहा है क्या, देख जरा भाई, देख रहा है क्या, देख काय चर्च काय ना. सी किती वाईट आहे. तुमचा ईगरनेस, ज्या वेळेस कधी मंडळीमध्ये डिसायपलशिप क्लास आहेत, शिष्यत्वाचं शिक्षण आहे, अरे कसं मी जाऊ ना आणि कसं शिकू, हा आनंद पाहिजे. तुमची प्रायोरिटी दर्शवायला पाहिजे. तुमची प्राथमिकता दर्शत आहे का की तुम्ही कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देत आहे. प्रत्यक्ष सेवा, स्वयंसेवी, साफसफाई, संयोजन, म्हणजे ह्याच्यामध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट किती आहे. तरुण आहे मी काय करू शकतो.
मजेशीर एक गोष्ट सांगतो. मी या ठिकाणी उभा, मी खूप घाबरायचो बरं का, मेसेज वगैरे द्यायला, समोर जायला. अरे माझ्यासाठी ते एक्स्ट्रीम होतं. मग मी काय करायचं माहीत आहे, चर्चचा दरवाजा बंद करायचो, चर्चच्या आत जायचो जिथे ती चर्च बिल्डिंग होती, आणि मी सगळ्यात पहिला साफसफाई करायचो चर्चची. मी जाऊन टेबल पुसायचो, पाळकांचा टेबल पुसायचो, तिथे एक पुलपीट होता तो पुलपीट पुसायचो, आणि मग ना त्या पुलपीटवर जाऊन ना चर्च दरवाजा बंद असायचा, मग तिथं उभं राहायचो, उगीच ॲक्शन करायचो अशी. मला ना असे धैर्य आला पाहिजे, मी प्रभूचं कार्य अधिक सेवकाई करायला असं मला वाटायचं. पण मेन माझं काम काय असायचं माहिती आहे, मला ते होतच नाही. मग माझं एकच काम असायचं, साफसफाई करणं. मग त्या बिल्डिंगचा एक वॉचमॅन होता पावलू, तो पावलू माझ्यामध्ये असायचा. आम्ही दोघंजण मस्त चर्च साफ करायचो. आणि त्याच्यानंतर मग देवानं मला संधी दिली 1 वर्षानंतर, की एका रविवारी तरुणांच्या सभेमध्ये तुला संदेश द्यायचा आहे. अरे काय आनंद मला होता, पण भयानक भय असं झालेलं होतं. मी अख्खा संदेश 10 लिहून काढला, पूर्ण पानं अजून पण येतं माझ्याकडं, पानं हबकुकवर दिलेला होता मी तो संदेश, लिहून काढला. आणि मला वाटलं की ती माझी सेवा आहे का? नाही, माझी सेवा, मी तरुण आहे ना, मी खूप चांगल्या गोष्टी करू शकतो. काय गोष्टी करू शकतो? सिंह आपल्या तरुणाईला करमणुकीने बुडवलंय. तुम्हाला माहिती आहे कोणी बुडवलंय? मनोरंजन. ख्रिस्ती तरुणाईला जर कोणी बुडवलंय ना, तर ते मनोरंजनानं बुडवलंय. तुम्हाला एक शॉकिंग गोष्ट सांगतो. काही दिवसांअगोदर एक हे होता बघा, एक काय त्याचं नाव नाही सांगत, कारण ते आता रेकॉर्डिंग होत आहे, तर मी तुम्हाला फक्त आयडिया देतो. तो मध्ये एक सिंगर होता बघा, तो असं म्हटला की माझ्या शर्टवर ना सिल्वर डस्ट पडली आहे, आणि तो म्हटला की एक प्रॉफिट आहे, आणि तो सिल्वर डस्ट आहे, आता मी व्हिडिओ करत आहे, असं तो बोलला. आणि त्याची गाणी वगैरे लय प्रसिद्ध आहेत. आणि तो असेच ना बावळटासारखे काहीतरी गैरसिद्धांतिक असं काहीतरी बोलतो. मला समजत नाही की महाराष्ट्रामध्ये आणि ह्या भारतामध्ये आपल्याला जे सिंगर्स लोक आहेत ना, सिंगर्स, गॉस्पल सिंगर्स म्हणतात, ते अचानकपणे थिओलॉजियन्स व्हायला लागलेत. काहीतरी डॉक्ट्रिनल काहीतरी बोलतात आणि मूर्खपणाचं बोलतात एकदम, आणि त्याची गाणी वगैरे खूप प्रसिद्ध आहेत. मग मी म्हटलं ना, ह्याला जरासं बघणं मला गरजेचं आहे. मग त्याची बायको आहे ना, आपल्या ज्यावेळेस बायबल हे चालू झालेलं होतं चर्च, त्यावेळेस त्याची पत्नी 1-2दा आपल्या बायबल स्टडीमध्ये तिथं आलेली होती. खूप मोठा सिंगर आहे बरं का. तर त्याची पत्नी आलेली होती, तर मला माहीत होतं ती कोण आहे. आणि अचानकपणे मग मी काय केलं, मी सरळ त्याच्या इन्स्टा पेजवर गेलो आणि मी जरा चेक करायला. मी बघितलं की अरे हा ना ह्याच्या बायकोला फॉलो करत नाही. मी बघितलं की ह्याची बायको ह्याला फॉलो करत नाही. ह्याला 2 सुंदर मुली आहेत, आणि त्या 2 मुली मोठ्या आहेत, आणि तो दोघींना फॉलो करत नाही, आणि हा प्रॉफेसी करत फिरायला लागला आहे. मग मी काय केलं, माझा एकच असतं, चर्च एल्डर्सला फोन लावा. मी त्याच्या चर्च एल्डर्सला फोन लावला, कारण मी जर घुसलो तर मी एकदम डिटेलमध्ये घुसतो, मला समजून घ्यायचं की हा गोंधळ काय चालू आहे ह्याचा. मी डायरेक्टली त्याच्या एल्डर्सला फोन लावला. एल्डर्सला विचारलं की ह्याचं काय चालू आहे. म्हटलं कोणत्या स्टेजवर, तर मी म्हटलं त्याच्या वैवाहिक जीवनासंदर्भात. आणि एल्डर्सने मला एकदम शॉकिंग सांगितलं की ते एवढे पुढं गेलेले आहेत की आता ते सेपरेटच होणार आहेत. एकमेकावर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केलेले आहेत. आणि तुम्हाला माहीत आहे आपण काय करतो, त्याच मूर्खाची गाणी एवढ्या प्रेमानं गातो. तो आपल्या पत्नीला सोडलेला आहे, 2 मुलींना त्यानं सोडलेलं आहे, त्यांच्याकडे तो लक्ष देत नाही आहे. आणि कुठं जात आहे आपण, अरे हा काय भारी गायला लागला आहे, अरे त्याच्या शरीरावर सिल्वर डस्ट पडलेली आहे, अरे ह्याचं देवाचा जो देवदूत आहे तो आत्ता आला आणि त्यानं त्याचे पंख झाडले आणि त्यामुळे त्याच्या आता शर्टवर ना सिल्वर डस्ट पडली. हालेलुया. आणि तो पण ना असा बोलला, मी त्याचे कॉमेंट्स बघितले, लाखो कॉमेंट्स होते त्याला, तो एवढा प्रसिद्ध आहे. करमणुकीनं बुडवलंय तुम्हाला. आणि जिथं सिद्धांत आहेत ना, तिथं यायला आपल्याला अडचण चालली आहे. तिथं आपण नाही म्हणत आहे. सिद्धांतिक शिक्षण नको, अरे इन्स्टंट कुछ तो बोलो हम करेंगे. तुम्हाला माहित आहे त्याला एवढे तरुण आपल्या भारतातील आयडलाइज करतात त्या व्यक्तीला, तो जे करतो ते फॉलो करतात. हाऊ सॅड इट इज. करमणुकीनं बुडवलंय, ह्या म्युझिकनं बुडवलंय तुम्हाला.
मला तुम्ही सांगा, आपण ही जी 3 दिवस गीतं गात आहोत, तुम्हाला किती जणांना ती आवडली? तुम्ही ती पहिला कधी ऐकलेली लेकरांनो? तुम्ही काही गीतं ऐकले असेल, काही गीतं तुम्ही ऐकली नसेल. तुम्ही त्या गीतांच्या कधी शब्दांकडे बघितलं काय? तुम्हाला माहिती आहे ती गीतं काय आहेत? ही गीतं लिहिण्यासाठी असं नाही बरं का, कोणी शेंबडा उठला, आज मेरे को ना कुछ गाना लिखना है, आणि तो म्हटला आज मैं ना कुछ तो ऐसा गाना लिखता हूँ, मैं लेता हूँ अभी एक उर्दू शब्द शुक्रिया, आणि मग त्या शुक्रियाला असा पिळतो मी, असा पिळतो, त्यातून रस काढतो, आणि मग त्याच्या इर्द गिर्द काहीतरी म्युझिक लावतो आणि बनवतो, आणि मग तो शेंबडा एक गाणं बनवतो, आणि हा 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 काय गातो आपण. आणि जर त्याची थिओलॉजी आपण खदून काढली, काहीच संबंध नाही त्याचा सिद्धांताशी, काही दूरपर्यंत संबंध नाही. आता आपण वचन वाचलं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की इफिसकरास पत्र संत पौल असं म्हणत आहे की त्यानं पवित्र आत्मा दिला आणि तो असा विसार दिलेला आहे. पण आम्हाला ना तो पवित्र आत्मा गाण्याचं एवढं चांगलं म्युझिक आवडतं ना, आम्ही एवढं गातो, तर पवित्र आत्मा म्हणतो जेव्हा तारण मिळालं तेव्हा चालू आहे, आता कुठं येऊ सांग. म्हणजे आता कुठं यायचं आहे, सिद्धांतच माहीत नाही आहेत. तुम्ही जर ना, आपण ते कोणतं 800 नंबरचं कोणतं गाणं आहे, येशू हे नाम गोड किती, तुम्ही जर ते गाणं पाहिलं तर फॅन्सी कॉप्सी नावाचे ती गीतकार आहे, आणि तिचं जीवन बघितलं, ती आंधळी होती, तिनं 5000च्या वर गाणी लिहिली आहेत. तुम्ही जर ते गाणं नीट बघितलं, तिची मैत्रीण जी आहे मेरी बिसल, तिची गाणी उपसंगीतामध्ये भरपूर आहे त्या दोघींची. मेरी बिसल आणि तिची दोघांची मैत्रीण होती. मेरी बिसल जी आहे ती एक मोठा असं ना इन्स्ट्रुमेंट वाजवायची कीबोर्डसारखं, आणि ती मेरी बिसलला अशी म्हणाली, मी देवाला धन्यवाद देते की मी कधीच बघू नाही शकत, मी आंधळी आहे, मी प्रभूला धन्यवाद देते, कारण ज्या दिवशी मी डोळे उघडेन त्या दिवशी माझं समोर माझा ख्रिस्त असेल. किती अद्भुत आहे हे. आणि तुम्ही पहा, ती त्या गीतामध्ये म्हणते, मी माझे डोळे उघडेन त्यावेळेस मी ख्रिस्ताला बघेन, येशू हे नाम गोड किती. म्हणजे दे हॅव लिव्ड दिस सॉंग्स. तुम्हाला माहिती आहे, पण आपल्याला कोणी खाल्लंय? करमणुकीने. आपल्याला म्युझिकने खाल्लंय. आपल्याला थिओलॉजीशी काहीच घेणं देणं नाही, डॉक्टरींशी काहीच घेणं देणं. उचलली जीभ लावली टाळ्याला, आपने को ये गाणे काय. आणि कोणीतरी हल्ला गुल्ला करायला अजूनच हिथंच बघा, याच ठिकाणी नाव माझी जोडते पाण्यावरी, ह्याच्या उभं राहून पोरं नाचा लागल्यात. ही प्लेस आहे ती. हाऊ टेरिबल. करमणूक पाहिजे, नाचा, लय खुश सगळेजण, आनंद आहे सगळ्यांना, एंटरटेनमेंट आहे, सगळे लय भारी, करा करा करा. काय मूर्खपणा आहे हा. कशामध्येही आपण, म्हणजे तरुण जे आहोत, कशामध्येही आपल्याला भारी वाटायला लागले. आणि तुम्ही पहा, पुन्हा आपलं चर्चेसनी एक डोक्यात घेतले, पुण्या मुंबई ह्या मोठ्या सिटीजमध्ये, नवापूरला पण बरं का, काय करतात, आपल्या नवापूरच्या ठिकाणी तुम्ही बघितलं, त्यांना फक्त एकच आहे, ह्यांना गाणी लावून द्या, मोठे मोठे स्पीकर्स द्या, आणि मोठे मोठे ते बँड्स आणि जे काय कीबोर्ड, अहो लाख लाख दीड लाखाचे कीबोर्ड्स आहेत, कीबोर्ड्स, आणि ते पण 5-5, 6-6 एकेका टीमकडं. मुंबई पुण्यामध्ये चर्चेसनी काय केलंय, मुलांना अट्रॅक्ट करायचं आहे. काय करतात मग, कॉम्पिटिशन्स करा गाण्यांचे. तुम्हाला काय वाटतं, 15 ऑगस्टला इथं पुण्यामध्ये लोक का नाही आले लेकरं? दे हॅव देअर ओन कॉम्पिटिशन्स. लागा कॉम्पिटिशन्स, मग काय करा भांडणं, तेच चालू आहे. ॲट द टाईम एकदा का तुम्ही ती गोष्ट त्यांना दिली, तुम्हाला ती वारंवार त्यांना द्यावी लागेल. त्यामुळे ते आत्मिक दृष्टिकोनातून मृत्यूपर्यंत गेले आहेत. आता त्यांना परमेश्वराच्या उपस्थित आणण्याची वेळ आली आहे. म्हणजे ते तिथंपर्यंत गेलेले आहेत. त्यांना जर काही आत्मिक गोष्टी सांगायला गेलं, अरे यार बोर मत कर बाई. तुमच्यामध्ये असे किती मित्र आहेत सांगा, जर तुम्ही आत्मिक गोष्टी बोलायला गेले तर
बस सहन नाही होते भाऊ, अस्वस्थ व्हायला लागले, एवढं नको बोलू, नका आम्हाला सांगू, आत्मिक गोष्टी संदर्भात बोलूया, अरे बोलू नको बाबा, आम्हाला बोलण्याची गरज नाही आहे. फार गरजेचं आहे. आता ही वेळ आहे की त्यांना परमेश्वराच्या उपस्थितीत आणायला पाहिजे. जेवढे तुमचे मित्र आहेत, ज्यांना जर ते ख्रिस्ती बंधू आहेत, तुम्ही तुमचा वेळ स्पेंड करा, त्यांच्याजवळ जावा आणि त्यांची जर कोणती गोष्ट बोलायची आहे तर आत्मिक जागृती संदर्भात बोलायचे. जावा त्यांच्यानंतर ह्या गोष्टी तुम्ही बोलत राहा. आत्मिक वडीलजन सेवकांचा सन्मान करा. तरुणांनी अहंकार टाळून नम्र राहून शिकलं पाहिजे. हा आपला कॉल आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, चाचपणूक करून बघा स्वतःला की तुम्ही याच्यामध्ये बसत आहात का. मग तुम्ही तारणदायी विश्वासामध्ये पुढे जात आहात, नाहीतर तुम्ही कुठल्या त्या ठिकाणी एकदम स्टक आहात. खऱ्या भक्तीसाठी देवाने नेमलेल्या मार्गाप्रती विनम्र अधीन असणं आवश्यक आहे. ज्यांना वचन, शिस्त आणि मंडळी आवडते ते प्रभूच्या या वचनामध्ये पुढे जात आहेत. त्यानं दिलेल्या ह्या अभिवचनामध्ये हे पुढे जात आहेत. कारण त्यांना काय, अहो आम्हाला वचन हवं आहे, आम्हाला मंडळीची शिस्त आवडते, आम्हाला ते आवडतंय, आम्हाला शिस्त लावा, आम्हाला आवश्यक आहे ते, आम्हाला त्याच्यामध्ये आनंद आहे, आम्हाला मंडळी, तुम्ही एका राईट पाथवर आहे. जर कुणाला विचारलं की अरे, आता जसं मी मंडळीमध्ये असं कुणाला विचारलं, काय रे काय आलं, येता येत नाही चर्चला, तू कोण विचारणारा, कशाबद्दल विचारतो, विचारू नको, आमचं आम्हाला चांगलं कळतं. तुम्हाला माहीत आहे, दे डोंट लाईक डिसिप्लिन. यूथ्स आर देअर, जे लोक त्या प्रगतिशील पवित्रीकरणामध्ये जातात त्यांना डिसिप्लिन आवडतो. ते म्हणतात की आम्हाला डिसिप्लिन लावा. मला हे आवडतं ज्यावेळेस कोण म्हणतं की हे, मला वाटतं राहुल मला बोललेलं यूथ मीटिंगमध्ये, पास्टर मला आवडेल की इफ यू आस्क मी माय मोबाईल टू चेक, तर मला हे आवडेल की तुम्ही माझा मोबाईल, पास्टर तुम्ही मोबाईल चेक करा, तुम्ही अद्वैसा करता, तुम्ही माझा पण करा, मला हा डिसिप्लिन आवडेल. दोज हू वॉक इन होलीनेस दे लाईक डिसिप्लिन. त्यामध्ये आम्हाला डिसिप्लिन करा आवडतं, आम्हाला फेलोशिप आवडते, फार गरजेचं आहे ते. मी तुम्हाला उदाहरण दिलं की हे एवढं ईगर आहे, हे एवढं जरुरी आहे की इट मे कॉस्ट यू एनिथिंग. कारण फेलोशिपमध्ये हे अत्यावश्यक आहे की तुम्ही तुमची रिचेस्ट गोष्ट पण बाजूला ठेवावी. म्हणजे एवढी महत्त्वाची आहे त्याला पण बाजूला ठेवावं आणि या सहभागितेला इम्पॉर्टन्स द्यावा. ती तुम्हाला काहीही कॉस्ट करेल तुमच्या लाईफविषयी. का तुमचं काम असेल, तुमचा पैसा असेल, तुमचं घर असेल, काहीही असेल, पण तुम्हाला काय करत आहे, त्या फेलोशिपकडे आणण्यासाठी जर काही अडखळण आहे तर त्याला बाजूला ठेवणं गरजेचं आहे. यासाठी की माझा मीपणा, अहंकारीपणा, स्वैराचार बाजूला ठेवावा आणि जस्ट लीन नम्र होऊन तिथे यावं. सुवार्ता हेच आमचं ध्येय असावं, कारण आम्ही ख्रिस्ताचे राजदूत आहोत. एवढंच नाही तर तुम्ही या पिढीत ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करत आहात. शाळा, कॉलेज, सोशल मीडिया, सर्व ठिकाणी येशूचे प्रतिनिधी बना. जिथं कुठं जाल तुम्ही, हे आमचं पाचारण आहे. मला वाटतं की अधिकारासंदर्भाच्या वेळेस मी म्हटलं, मी तुम्हाला म्हणालो ना की जिथं कुठं तुम्ही जात आहात ना, तिथं तुम्ही त्याचे प्रतिनिधी आहात. मग तुम्ही काम करत आहात, तुम्ही तशा प्रकारे काम करा, तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करताय. एक गोष्ट कधीही विसरू नका की तुमच्या नावासमवेत एक नाव जुडलेलं आहे, ते नाव ख्रिस्ती आहे. ख्रिस्त हे नाव तुमच्या बरोबर आहे आणि म्हणून या नावाला गालबोट लागेल असं कधीही वागू नका. एव्हरी टाईम हे लक्षात ठेवा की तुम्ही जर ऑफिसमध्ये आहात, तुमच्या नावासंगती एक नाव जुडलेलं आहे आणि ते ख्रिस्ती आहे. जे लोक तुमच्या संगती सहभाग ठेवत आहेत, सहभागी पण करत आहेत, येत आहेत, बोलत आहेत, त्यांना माहीत आहे की हा ख्रिस्ती आहे. फार गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही सर्व ठिकाणी येशूचे प्रतिनिधी बना. तुमचे मित्र बायबल वाचणार नाहीत, पण तुमचे जीवन ते पाहणार. ते कदाचित त्यांच्याकडे बायबल नसणार आहे,
बट दे आर लुकिंग एट युअर लाईफ. हा रे, असं आहे का, तू वेगळा आहेस, तुझं व्यक्तिमत्व वेगळं आहे, किती चांगलं आहे, तुमचे जीवन वाचत आहेत. तुमच्याकडे किती लोकांकडे इंस्टाग्राम आहे किंवा स्नॅपचॅट आहे, फेसबुक तर आजकाल कोण वापरत नाही एवढं जास्त. तुम्ही सगळेजण इन्स्टा वगैरे वापरता, इन्स्टा कुणाकुणाकडे नाही आहे? तुझ्याकडे नाही आहे, 2 3 इन्स्टा, स्नॅपचॅट 4 5. ओके, हां, दोन्हीतलं काही. स्नॅपचॅट पण नाही आणि इन्स्टा पण नाही, असं कोण आहे? ओके, 3 4, फक्त 4 लोक आहेत बघा तुम्ही. आता मला सांगा की तुमचे ज्यांचे फक्त 2 चॅनल आहेत इन्स्टावर किंवा स्नॅपचॅटवर, असे किती आहेत? म्हणजे 2 ID, 2 ID आहेत. इन्स्टावर 2 ID आहेत, 2 ID आहेत, एकच आहे. 3 ID तुम्हाला मी सांगू, आणि ही गोष्ट समजून घ्या तुम्ही बरं का, की ऑन सोशल मीडिया what you post, okay, that is also very important. तुमचं शाळा, कॉलेज, तुमचं सोशल मीडिया, तुम्ही काय पोस्ट करत आहात, इन्क्लुडिंग युअर व्हॉट्सॲप, युअर स्टेटसेस. यू नो व्हॉट स्टेटस मीन्स? तुम्ही व्हॉट्सॲपवर स्टेटस ठेवता, ओके. तुम्ही माझं स्टेटस बघितलं, कोणाकोणा माझा नंबर आहे, माझा नंबर, तुम्ही माझं स्टेटस बघितलं आहे आजकाल, ओके. माझं स्टेटस करंट काय आहे? बरोबर आहे, माझं स्टेटस काय असतं? दॅट्स माय स्टेटस. हे स्टेटस आहे माझं, ओके. माझी मानसिक अवस्था काय, माझी मानसिक अवस्था काय आहे, आणि माझी मानसिक अवस्था मी प्रेझेंट करत आहे, दॅट इज युअर स्टेटस. सोशल मीडिया, व्हॉट यू प्रमोट, जे तुम्ही, ते तुमचं स्टेटस प्रमोट करत आहे. तुम्ही कोण आहात, तुम्ही कसे आहात, तुम्ही काय प्रमोट करत आहात. मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक ठिकाणी तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करत आहात. यू आर नॉट मेकिंग समवन जेलस, तो अभी मैं कार डालता है मेरी, अभी मैं बाइक डालता है मेरी, अभी मैं मेरी गर्लफ्रेंड डालता है, अभी मैं ऐसा करता है, मैं वैसा कर, ऐसा नहीं होता भाई. दॅट्स युअर स्टेटस. तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात ख्रिस्ताचं. एव्हरी अँगल, शाळा, कॉलेज इतकंच नाही, तुमचं सोशल मीडिया, त्याच्यामध्ये पण तुम्ही प्रतिनिधित्व करत आहे. तुम्ही मला सांगा, जर तुम्ही बॉईज आहात, ओके, आणि जिम वगैरे करता, बॉडी दिखा रहा है, दॅट्स युअर स्टेटस. काय डिफरन्स आहे तुमच्यामध्ये आणि अन्य विश्वासणाऱ्या लोकांमध्ये? तुम्ही मुली आहात आणि तुम्ही त्या सोशल मीडियावर जातात आणि शॉर्ट कपडे वगैरे घालून फोटो टाकायला, दॅट्स युअर स्टेटस. तुम्ही काय प्रतिनिधित्व करायला आहे, ते तुमचं स्टेटस आहे. मग कोणीतरी जातं, मग माझी 2 ID आहेत, माझी 3 ID आहेत, मग एका आयडीवर मी देवाचं टाकतोय, दुसऱ्या आयडीवर मी पिक्चरचं टाकतोय, मग मी इकडचा पण आहे आणि मी तिकडचा पण आहे, मग मी इकडे शायऱ्या लिहित आहे, मग सय्यारा मी करत आहे, आणि या ठिकाणी मी ख्रिस्त करत आहे. हाऊ टेरिबल. दुतोंडी मी जीवन जगत आहे. एकदम स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे. तुम्ही सुवार्ता जर जगत नसाल तर तुम्ही मंडळीच्या कार्याचा भाग होऊ शकत नाही. यू आर नॉट पार्ट ऑफ चर्च. आणि तुम्ही चर्चचा भाग नाही आहात, सार्वकालिक जीवन विसरून जावा. मी तुम्हाला सांगू, नरकात जगा उरलेलं आयुष्य. मी तुम्हाला एक सांगत आहे बरं का, नरक हा डेकोरेशनसाठी नाही केला प्रभूनं, अविश्वासणाऱ्यांसाठी केला. तुम्ही तुमच्या जीवनाद्वारे सरळ सरळ ख्रिस्ताची टिंगल करताय. बी अवेअर, तुम्ही प्रतिनिधित्व करत आहात, त्या ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करत आहात. म्हणून मी सांगत आहे की तुमच्या नावाबरोबर गंभीर व्हा. तुमच्या नावाबरोबर एक नाव जोडलेलं आहे आणि ते नाव ख्रिस्त आहे.
जे काही तुम्हाला करायचं आहे ना, म्हणजे येऊन एकत्र फेलोशिपचा आनंद घ्यायचा आहे, दिस आर युअर ब्रदर्स अँड सिस्टर्स अँड द वर्ल्ड इज देअर, प्रमोट देम, लिव्ह द गॉस्पल इन युअर लाईफ. की त्यांनी ते बघावं आणि म्हणावं, वाव, अरे काय वेगळे आहेत रे ख्रिस्ताचे लोक. ते आपलं पाचारण आहे. तुम्ही शाळेत असाल, तुम्हाला तेच करा. तुम्ही कॉलेजमध्ये आहात, तुम्ही कामावर आहात, तुम्हाला तेच करायचं आहे. तुम्ही कुठंच नाही, पण सोशल मीडियामध्ये आहात, तुम्हाला तेच करायचं आहे. मी एका मुलीला पाहिलं एका ठिकाणी, चर्चमध्ये असं म्हणजे मीटिंग वगैरे झाली आणि एकदम अशी डोक्यावर वगैरे घेऊन आली, माझ्या ड्रेस वगैरे घातलेला, सलाम पाळक साहेब वगैरे, आणि मग किती चांगली धार्मिक मुलगी आहे. मी घरी गेलो, कुठल्या तरी मीटिंगला मी गेलेलो महाराष्ट्रामध्ये, आणि मी घरी गेलो आणि माझ्या इन्स्टावर ना ते रिक्वेस्ट येतात ना, मी त्या बघितल्या. आणि मोस्टली मला नावं अशी लक्षात कधी राहत नाहीत, पण अचानकपणे तो जो फोटो होता ना, फेस होता असं, आणि नुकताच आलेला होता आणि मी चेक केलेला होता, त्यामुळं मग ही मुलगी मला दिसते. मग मी काय करते, तर प्रोफाईल जाऊन असा क्लिक केला, आणि तो ओपन असतात ना, काही काही लॉक असतात, काही तो ओपन प्रोफाईल होता. आणि सॉईट, अरे बापरे म्हटलं, ही चर्च मी तो अलग आहे, दूत आहे, बाहेर भूत आहे. म्हणजे हे एकदम वेगळं आहे काहीतरी, की किती डेंजर आहे. की चर्चमध्ये और किती चांगलं, म्हणजे काय सांगू तुम्हाला, म्हणजे म्याव म्याव असंच होतं, म्हणजे आवाज पण नाही बाहेर, म्याव असं. जेव्हा तिथं फुल असा वाघ, किती डेंजर आहे. दुटप्पी जीवन आहे. मी तुम्हाला एकदम स्ट्रेट सांगत आहे बरं का. जर तुम्ही ना तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही जात आहात त्या ठिकाणी जर तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करत नाही, तुम्ही ना मंडळीच्या कार्याचा कधीच भाग होऊ शकत नाही. म्हणजे देवबापाला या गोष्टीची सगळ्यात जास्त चीड आहे दुतोंडी लोकांच्या. दोन लाईफ कधीच जगू नका. जर खरं आहे, या कबुली द्या, तुम्ही सांगा की यार मी स्ट्रगल करत आहे, ब्रदर्स पास्टर हेल्प मी, आपण चला प्रार्थना करूया. कबुली देण्यात काहीच हरकत नाही. नो पास्टर्स आर देयर, एल्डर्स आर देयर, ब्रदर्स आर देयर लाईक यू, दे विल हेल्प यू. चलो प्रार्थना करूया, सिस्टर्स आर देयर टू हेल्प यू, प्रार्थना करूया, चल काय हरकत नाही, देवबाप सहायता करेल. आणि ही फेलोशिप तुम्हाला पुढे घेऊन जाईल. रोमकरासपत्र 12:1 आणि 2 मध्ये, या युगाबरोबर समरूप होऊ नका. तुमचे जीवन, शब्द, कपडे, मीडिया वापर हे सर्व येशूला समर्पित आणि सन्मानित करायला हवं आहे. त्याद्वारे जर कोण व्हावं तर सन्मानित व्हावं प्रभूनं. फार आवश्यक आहे. तुम्ही ड्रेस कसे करता, लेकरांनो तुम्ही ड्रेस कसे करता ते पण खूप मायने होतं. कपडे कसे घालता ते पण खूप मायने होतं. त्याच्याकडे विशेष लक्ष द्या त्या गोष्टींकडे. नाहीतर हाय आमची पोरं अंडरवेअर दाखवत फिरायला सगळीकडे खाली पॅन्ट घालून. नाही, ते आपलं पाचारण नाही आहे, तो तुमचा कॉल नाही आहे. डू नॉट बी लाईक वर्ल्ड. करंट फॅशन चालू आहे, फॅशन माझी, तुमचं पाचारण नाही आहे ते. तुम्हाला मी सांगतो, तुमच्या जीवनामध्ये तुमचं एकच हे ठेवा, मी माझ्या जीवनामध्ये ख्रिस्ताला संतुष्ट करण्यासाठी किती प्रयत्नशील राहू. तुम्हाला जे हवं आहे तुमच्या जीवनामध्ये, जे गरजेचं आहे, हवं इन द सेन्स जे गरजेचं आहे तुमच्या जीवनामध्ये, देवबाप खूप सुंदर रीतीनं तुम्हाला ते प्रोव्हाइड करेल. बट इफ यू आर देअर टू इम्प्रेस समवन आणि त्या जगाबरोबर राहून त्या जगासारखं बनायला चालला, मी तुम्हाला सांगतो कुछ नाही मिलने वाला है तुमको. अ पेन अ पेन अँड पेन अँड पेन. म्हणून इथून गेल्यावर मी काय करावं, चाचपडून बघावं स्वतःला, माझ्या जीवनाला, की मी असा आहे का. तुमचे परिपूर्ण समर्पित जीवन किती उपयोगी होऊ शकते याचा तुम्ही विचार करा. आणि येशू ख्रिस्ताचं उदाहरण या ठिकाणी आहे की 5 भाकरी 2 मासे ज्याच्याकडे होते, ते तरुण लेकरू आहे, ते लहान लेकरू आहे, ते त्याने त्याच्याकडे जेवढं होतं फुल, म्हणजे आपण म्हणतो ना की ते सदैव आपण त्या 5 भाग देवबापानं कसा पुरवठा केला आणि कसं पुरवलं आणि वगैरे. लुक ॲट हिज लाईफ. त्या लेकराचं त्याच्याकडं जेवढं आहे ना, तो फुल ते ना त्याच्या चरणाजवळ समर्पित करत आहे.
डेडिकेटेडली माझ्याकडे एवढं आहे बाबा आणि आय एम स्ट्रेचिंग माय सेल्फ टू गिव्ह यू. माझ्याकडनं ह्याच्यासारखा टॅलेंट नाही तर मी हे केलं असतं, ह्याच्यासारखं माझं लाईफ नाही मी हे केलं असतं, माझ्याकडे पैसे नाही तर मी अमुक केलं असतं, माझ्याकडे कपडे नाही तर मी असे घालून असं मिरवलं असतं. नाही, व्हॉट एव्हर यू हॅव, तुमची कॅपॅसिटी जेवढी आहे, केवढी कॅपॅसिटी आहे तुमची. ससाने सर तुम्हाला म्हटले की ना तुम्ही कधीतरी क्लेपाचं पहा जिवंत, तुम्हाला जर सांगितलं तर तुम्हाला खूप चांगलं होईल. सध्या तो वेळ नाही ना, तुम्ही तुम्हाला नक्की सांगितलं असतं. पण ना जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे, मी तुम्हाला बोलता बोलता बोलून गेलो आहे ते, पण जेवढी तुमची कॅपॅसिटी आहे त्या कॅपॅसिटीला अनुसरून म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिकली आपसुकपणे ती जी प्रीती आहे, ते जे प्रेम आहे, ते जे समर्पण आहे, घेण्याऐवजी देण्यात जो आनंद आहे, तुम्हाला माहिती आहे हे जर तुम्ही केलं तुमच्या जीवनामध्ये जर हे असेल तर जो पीस आहे, जी शांती आहे ती इतकी जबरदस्त तुम्हाला मिळेल. त्याचा वापर कशा रीतीनं प्रभूनं केला. ज्या वेळेस तो हे 5 भाकरी 2 मासे देत असेल त्याला ठाऊक आहे काय होणार आहे, उसको मालूम ही नाही भाई. त्याच्याकडे जेवढी कॅपॅसिटी तो देत आहे त्याला ठाऊकच नाही काय घडणार आहे, त्याचं काय मल्टिप्लिकेशन होणार आहे, त्याला काहीच माहीत नाही. प्रभू येशू ख्रिस्त त्याचं घेऊन किती मोठ्या प्रमाणात इतरांसाठी आशीर्वादाचं केंद्र, काय त्याला काहीच ठाऊक नाही. त्याला एवढं ठाऊक आहे माझी कॅपॅसिटी एवढी आहे आणि आय एम डुईंग इट. खूप लोक जातात, अरे मिलेगा क्या भाई, मिलेगा क्या भाई, मिलेगा क्या भाई. तो म्हणतो माझ्याकडे कॅपॅसिटी आहे, त्या रीतीने मी करायला तयार आहे, आपण सदैव रेडी आहे. तुम्ही हा विचार नका करू की यार खूप मोठ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामध्ये मी एवढं करू शकतो. जेवढं आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता हा विचार करा. आणि तुम्हाला ह्या जगापासून वेगळं राहायचं आहे. कधीतरी मी सेवा करेन असं जर कोण म्हणत आहे, कधीतरी फ्युचरमध्ये देवबाप करेल असं नाही होत. मला आत्ताच करायचं आहे, म्हणजे आजच आहे बरं का. तुम्ही असं नाही म्हणू शकतो इथून गेल्यानंतर, नाही. इट्स अ नाव, आत्ता या क्षणाला इथून सुरुवात आहे. तुम्ही जर गंभीर असाल तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कराव्यास मिळतील. आत्ताच तुमचे तरुणपण, जग, त्यातील मित्र, मोबाईल, व्हिडिओ गेम्स आणि व्यर्थ गोष्टी याच्यामध्ये वाया घालवू नका. हा वेळ तुमचा याच्यामध्ये तुम्ही घालवू नका वाया. तुम्ही जर टाइमपास करत असाल ना तर फार प्रॉब्लेम आहे बरं का. मनोरंजनासाठी चलो करते, तुम्ही वाया घालवताय वेळ. मला सेवेमध्ये येत असताना सगळ्यात जर हिट कोणती गोष्ट केली होती तर ही होती बरं का, की यार मी जर आत्ता नाही आलो तर मी कधी येणार. सगळ्यात मोठी जर गोष्टी कोणती हिट केलेली ती ही होती की मी आत्ता नाही आलो तर कधी येणार. आणि जर मी कधी येणार म्हणतो तर मग मी अजून एक 10 वर्षानंतर मग जर प्रभू आला तर. अँड दॅट स्टक मी अलॉट. हीच ती वेळ आहे आणि मला काहीतरी करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आणि मग देवाला ओळखण्यासाठी, चालण्यासाठी, त्याची सुवार्ता सांगण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा जे काही माझ्याकडे अवेलेबल आहे त्याचा वापर केला. मला माहिती आहे काही जण आहेत जे त्यांच्याकडे जे सोशल मीडिया चॅनल आहे त्याचा खूप सुंदर वापर करत आहेत. ते लोक खूप छान त्याचा वापर करतात. काही लोक आहेत जे फक्त व्हॉट्सॲप वापरतात, बट आय हॅव सीन देअर स्टेटसेस खूप सुंदर रीतीनं ते मॅनेज करतात. त्यांना काय पोस्ट करायचं आहे, त्यांना काय पाठवायचं आहे, कसंच ठेवायचं आहे. माझी पत्नी जी आहे ती एक कॉर्पोरेट आहे, काम करणारी. तिच्याकडं खूप साऱ्या गोष्टी शेअर करायला. फर्स्ट प्रायोरिटी ते तुम्ही कधीही तिचे स्टेटसेस बघितले, यू विल सी वन थिंग. तुम्हाला दिसेल की एनकरेजिंग, देवाला आवडणारे तुम्हाला वचनं दिसतील, नाहीतर उन्नतीचे जे काही मेसेजेस आहेत ते दिसतील. त्याच्याहून पलीकडे तर काही आहे तर तुम्हाला दिसेल की ती तिच्या लेकराचं किंवा तिच्या नवऱ्याचं काहीतरी ठेवत आहे ॲप्रिशिएशन आणि ते तुम्हाला आढळेल. त्याच्या व्यतिरिक्त यू विल गेट समथिंग, नाही कुछ नाही मिलेगा. तुम्हाला काहीच आढळणार नाही. त्याचा वापर आपण कसा करत आहोत त्याच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. हे मी तुम्हाला सगळं पाठवेन बरं का.
कदाचित लेकरांनो तुम्हाला प्रत्येकालाच स्टेजवर असं गाणं गायला मिळणार नाही, सर्वजणांना संदेश द्यायला मिळणार नाही, पण जर तुम्ही विश्वासाने खुर्च्या पण जर साफ केल्या ना तरी ते ख्रिस्त पाहतो. म्हणजे प्रत्येक जणालाच कुठली अशी संधी मिळेल आणि तो पुढे जायला असं नाही आहे. पण जी तुम्हाला कॅपॅसिटी दिलेली आहे त्या कॅपॅसिटीमध्ये तुम्ही जे कराल त्याच्यामध्ये ख्रिस्त तुम्हाला पाहत आहे. मी किती महान बनेन ना प्रभू, जेवढा महानतेत नव्हे तर जे दिले त्यामध्ये जे संतुष्ट आहेत ते आहेत का संतुष्ट ते प्रभू पाहत आहे. जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मी संतुष्ट आहे का हावरा झालोय मी. लेकरांनो विचार करा की काय मी मंडळीमध्ये सक्रिय आहे का, की माझ्या आत्मिक देणग्या वापरत आहे का, मी सुवार्थ शिकतोय आणि जगतोय का, जर शिकत नसेल तर मी जगत आहे का, मी लहान आणि मोठ्या गोष्टींमध्ये विश्वासू आहे का. तरुणांनो जगाला तुमच्या तरुणपणाची व्याख्या करू देऊ नका. डोंट लेट देम डिफाईन युअर यूथ. ओके, त्या लोकांनी येऊन अरे ह्यांचं यूथ असं असायला पाहिजे असं करायला देऊ नका. ख्रिस्ताला ते आपल्या गौरवासाठी परत मिळवून द्या. जगासारखं बनायला जाऊ नका, पुन्हा ते ख्रिस्ताला तुम्ही मिळवून द्या. अँड दॅट शुड बी युअर प्राईम फोकस तुमच्या तरुणपणामध्ये. ठीक आहे. फार म्हणजे हे मी मला जे सांगत आहे ते माझ्या हृदयाच्या देठापासून आहे. गंभीर व्हा आपल्या तरुणपणाबद्दल आणि इथून गेल्यानंतर जी सहभागिता तुम्हाला प्रभूनं दिलेली आहे त्या सहभागितेचा परिपूर्ण आनंद घ्या. घेण्यापेक्षा मी काय देऊ शकतो हा पूर्णतः प्रयत्न करा. दॅट्स आवर कॉल. अँड इट मे टेक एनिथिंग इन फॉर यू. म्हणजे तो काहीही तुम्हाला त्यासाठी पे करावं लागलं तरी तुम्ही ते पे करा. ठीक आहे. पण एक्स्ट्रीम आहे ही नीड, एकदम एक्स्ट्रीम आहे. कारण हे जग आपलं नाही आहे, हे जग त्या धूर्ताचं आहे. जर तुम्हाला असं वाटतं की त्या जगामध्ये मला आनंद मिळेल तर हे फॉल्स होप आहे. जगामध्ये तुम्हाला कधीच आनंद नाही मिळणार. तुम्हाला माहिती आहे आनंद कुठं मिळेल? इन द फेलोशिप. तुम्हाला माहिती आहे शांती कुठं मिळेल? इन द फेलोशिप, नॉट आउटसाइड द फेलोशिप. तुम्हाला असं वाटलं की मी बाहेर वगैरे जातो आणि मग शांती प्राप्त करतो, नाही. प्रभू म्हणतो मी देईन ती शांती तुम्हाला कुठंच मिळणार नाही. त्याची शांती त्यानं त्याच्या भक्तगणांमध्ये दिलेली आहे, समविश्वासी लोकांमध्ये दिलेली आहे. जर तुम्हाला ती फेलोशिप नसेल ना, मी तुम्हाला हे सांगत आहे बरं का, जे तुम्ही या ठिकाणी आहात, जर तुम्हाला तशी फेलोशिप नाही तुम्ही लवकर धावा जिथं ही फेलोशिप आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. धाव घ्या. काही एक वर्षा अगोदर आमच्या चर्चमध्ये एक मुलगा यायचा फक्त फेलोशिपसाठी. कुठून माहीत आहे? नाशिकवरून. फॉर ओनली फेलोशिप. त्याला समजलं की आय गेट गुड फेलोशिप. नाशिकला निघायचा काहीतरी 4 का 5 वाजता आणि तो यायचा. आल्या आल्या तो खुर्च्या साफ करायचा. जेव्हा सगळे साफ करत असायचे, अद्वय वंदन वगैरे असायचे तेव्हा तो साफ कर त्यांच्याबरोबर लागायचा. चर्च संपल्यानंतर तो निघायचा. संध्याकाळी पोहोचायचा. रात्री गेल्यावर एक मेसेज करायचा, पास्टर मी पोहोचलो. कालांतराने त्याची आई जी आहे ती आजारी पडली आणि त्यामुळे आता त्याला निघता येत नाही आहे तिला सोडून. म्हणजे ते एवढं इम्पॉर्टंट आहे. लेकरांनी सिटीज सोडल्यात फेलोशिपसाठी. लोकांनी आपली घरं विकलेत फेलोशिपसाठी. जर एक राईट बायबल फेलोशिप पाहिजे असेल, वी नीड टू गो क्वाईट अहेड. कारण या जगामध्ये जर काही तरतूद प्रभूनं आपल्यासाठी केलेली आहे, तो म्हणतो मी माझी मंडळी रचीन, तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. आणि ख्रिस्तानं मंडळीची स्थापना केलेली आहे. ख्रिस्तानं विश्वासणाऱ्या लोकांची स्थापना केली आहे की जग जे आहे, जे तुम्हाला देऊ शकत नाही ते मंडळीमध्ये तुम्हाला प्राप्त होईल. त्याचा आनंद, त्याची शांती, त्याची प्रीती. आणि त्यासाठी आपण बांधील आहोत. देव बाप तुम्हाला या संपूर्ण संमेलनाद्वारे ती कृपा पुरवावी, या सत्याप्रत अधिक यावं. तुम्हाला जर काही प्रश्न असेल तर तुम्ही मला विचारू शकता, नाहीतर आपण या ठिकाणी थांबूया. आपण संध्याकाळी पण भेटणार आहोत, पण तरीही काही जर असेल तर तुम्ही मला विचारू शकता. काही प्रश्न आहे? हां, ओके ओके.
स्पेसिफिकली पूर्ण एन्करेजमेंट थ्रू द वर्ड असं म्हणणं, म्हणजे फक्त त्याच्यामध्ये मी वचनच टाकतो. हां. आणि माझे म्हणजे जे पर्सनल अकाउंट आहे ते प्रायव्हेट आहे, म्हणजे थोडे लोकच बघतात. त्याच्यावर पण मी स्टोरीज म्हणजे त्या स्टोरीजमध्ये वचनच टाकत असते, किंवा आपले जे वक्ते बोलतात लोकांना कसं लीड करावं, ख्रिस्ताकडे गॉस्पेलकडे कसं लीड करावं तेच टाकत असतं. इज इट राईट ऑर? तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला माहीत आहे का की तुम्ही काय प्रमोट करत आहात तुमच्या सोशल जीवनाद्वारे, तुमच्या स्कूलमध्ये तुम्ही ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करत आहे का, ते तुमचं माहीत आहे ना. की मी त्या वैयक्तिक अकाउंटमध्ये नाही आहे, म्हणजे मला माहीत नाही की तू काय बोलत आहे. त्या मी तू फॉलो करते, मी फक्त काय मला वाटतं थोड्याच लोकांना फॉलो करतो, त्यामुळे मला माहीत नाही, मी बघत नाही. हो, रिअली सॉरी बेटा, मी बघत पण नाही. तर पण ही गोष्ट महत्त्वाची आहे की मी मला माहीत नाही आहे, पण मला हे सांगू द्या की जिथं कुठं तुम्ही असाल तुम्ही प्रतिनिधित्व करणं गरजेचं आहे, कारण ख्रिस्त हे नाव तुमच्याबरोबर आहे, ते फार आवश्यक आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याचा वापर तुम्ही करा, खूप चांगलं आहे. मी असं नाही म्हणत आहे की ते अकाउंट बंद करावं, असं करू नका. माझा प्रश्न हा आहे की काय तुम्ही योग्य प्रकारे ते हाताळत आहात का. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकूनही मी जर मोबाईल घेतला आणि मी जर चेक करायला लागलो आणि मला काही वावगं आढळलं, मी पटकरून मागून घेईन बरं का. तर ती गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, फार इम्पॉर्टंट आहे त्याचा वापर. तुम्हाला एक मजेशीर गोष्ट दाखव मी. आदवे सांगती, आदवे तुझा फोन दे रे. आदवेचा फोन ॲपलवाला आहे. ओके, त्याचा फोन दाखवत ना मग तुम्हाला. आता हा माझा मुलगा आहे, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. हां, तर ना ह्याला हे असतं ना, बघा हे लॉक असतं ना, मग मी उघडल्या होतं बघा, असं उघडतं. फेस आय डी माझा आहे ह्याला, माहिती आहे तुम्हाला. हे फेस आय डी जो आहे तो माझा आहे, म्हणजे मी उघडतो हा मोबाईल. म्हणजे कधीही मला जर उघडायचं आहे, मला ते असं टाईप करत बसायचं नाही त्याचा, तेही मला माहीत आहे, पण तरी मला असं टाईप नाही करत बसायचं आहे. माझं फेस आय डी माझा आहे ह्याला. हे इम्पॉर्टंट आहे फार, की हा फक्त तो आहे म्हणून नाही. मी कधी ह्याचा मोबाईल घेईन, म्हणजे चर्चमधल्या कुठल्याही पोराचा मोबाईल घेईन मी, आणि पोरीचा घेईन, आणि म्हणून मला दे फोन, आणि मी चेक करेन. तो रेडी आहे सध्या, सारखा मला म्हणतो, सारखा कधीही बघितलं. अच्छा, मोबाईल घेताना पण मीच होतो बरं का त्याच्याबरोबर. तर तुम्हाला हे सांगायचं आहे की दॅट काइंड ऑफ फेलोशिप वी नीड इन द चर्च. डिड यू गेट इट? फेलोशिप अशी असणं आवश्यक आहे की चर्चमध्ये मोबाईल दे तुझा, पास्टर घ्या. म्हणजे दॅट काइंड ऑफ फेलोशिप वी नीड. आणि पास्टर पण असा पाहिजे की जो मागताय, मला बघायचं आहे दे. काही जणांचे हात थरथरतात देताना. कधी असं एखादा कॉल म्हणजे काही चेक करेल ना आपला कुठे राहिलाय फोन. अरे हां, ते पण मी बघितले. काय म्हणतात त्याला, काय म्हणतात, प्रायव्हेसी ग्लास. अरे ते बिलकुल असं बाजूच्याला असं होतं, आणि मला दाखवलं, पासून बघून दाखवा. प्रायव्हेसी ग्लास असं दिसतच नाही, ते व्हेरी बॅड. अजून एक सांगतो बरं का, लेकरांना लक्ष द्या. ज्यांचे व्हॉट्सॲप अकाउंट ओके ते क्लिक होत नाही ना, काय म्हणतात, काय म्हणतात त्याला, ब्लू टिक, तुम्ही धूर्तात बरं का लोक. तुम्हाला माहित आहे का, कारण तुम्ही खोटे आहे. तुम्ही लोक खोटे. आणि हे खोटे जीवन कधी जगू नका. यू शुड बी ट्रान्सपरंट पीपल. समज जे आहे ते आहे. तुम्ही लपवत आहात काही गोष्टी की मी बघितलंय पण मी दाखवणार नाही भाऊ तुला, मी बघितलंय. समजलं का? इनसाइड इज समथिंग डिफरंट. चांगलं नाही आहे ते. तुम्ही प्रतिनिधित्व करताय ख्रिस्ताचं. यू शुड बी ओपन. हा बाबा बघितलेलं आहे. आय वॉन्ट टू गिव्ह रिप्लाय टू यू. आय डोंट वॉन्ट टू गिव्ह रिप्लाय टू यू. मी बघत आहे. बी क्रिस्टल क्लिअर. लेकरांनो हे करू नका. किंवा मी हे पण पाहत आहे की लेकरांना फोन केला ना, पास्टरचा फोन आहे, ठीक आहे नाही उचलतात, वाचू दे. असं कधी नसावं. या वडिलांचा फोन आहे, म्हणजे वडील चर्च वडिलांचा, नाही उचलणार.
का मी बिझी आहे ना, बघत आहे भाऊ फोनवर. कधी करू नका असं. माझी पत्नीची मला एक कंप्लेंट आहे. मी जर समजा जेवत आणि फोन आला ना, मी म्हणतो नाही आणि तो मला फोन घ्यायला. मी बोलतो हॅलो, हां मी जेवत आहे, मी नंतर करतो. ती म्हणते जेवत असाल तर ठेव. फार इम्पॉर्टंट आहे हे की रिस्पॉन्डिंग. आणि ते डबल क्लिकचं लक्षात ठेवा बरं का, खोटाडेपणा करू नका. तुम्ही ख्रिस्ताचे आहात, ठीक आहे. दुटप्पीपणानं राहू नका, एकदम ओपन राहा, काय हरकत नाही, ठीक आहे. अँड्रॉइडमध्ये सगळ्यांना माहिती, पण अँड्रॉइडमध्ये डुअल फोनचं ऑप्शन आहे. अच्छा, म्हणजे डुअल फोन नाही, म्हणजे इफ यू वॉन्ट टू गिव्ह युजर चेंज करून दिला ना तर ऑल टुगेदर डिफरंट फोन येतो. तसं नाही, त्याची मेमरी, त्याचं माझ्या हिशोबाने पासवर्ड टाकतात आणि मग तो मला जे पाहिजे तो मला आयफोन मध्ये नाही, युजर दोन युजर त्याचं नाव सेकंड फोन आहे, स्टोरेज. तुम्हाला फक्त असं म्हणायचं की एवढं प्रायव्हसी त्याच्यामध्ये होऊ शकते. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ही प्रायव्हसी करून तुम्ही कुणाला फसवत आहे. समजलं का तुम्हाला? मला हे सांगायचं आहे की कार्डाला गेलं तुम्ही खूप गोष्टी करू शकता. समजलं का? खूप गोष्टी करू शकता. तुम्हाला असं वाटत असेल की मला गोष्टी समजत नाहीत, मला तुम्ही तुमचा थोडा मोबाईल द्या, मी किडा आहे, मला जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही हिस्ट्री डिलीट करून द्या मला. अजून काय सांगू तुम्हाला? मला तुम्हाला हे सांगायचं आहे की टेक एनिथिंग. पण आपण करू शकतो ना, पण फसवतोय कुणाला. त्यामुळे फार फोकस्ड राहा या बाबतीमध्ये. ओके, अजिबात टप्पीपणाने जगू नका. ख्रिस्त हे नाव तुमच्यासाठी जडलेलं आहे, आपण फार रिस्पॉन्सिबल आहोत, ही गोष्ट लक्षात ठेवतो, ठीक आहे. आणि मंडळीमध्ये तुम्ही प्रतिनिधित्व करताय, तुम्ही बाहेर ख्रिस्ताचं प्रतिनिधित्व करताय, ती गोष्ट लक्षात ठेवा. ओके, हे जे आहे ना सिक्रेटिव्ह लाईफ, हे खोटाड आहे बरं का, डेंजरस आहे. बंधुगण आहेत ना, त्यांच्या समवेत आपण कसं राहत आहोत याविषयी विचार करा. ओके, आणि जे सांगितलं लक्षात ठेवा, गिव्ह रिस्पेक्ट टू युअर ब्रदर अँड सिस्टर्स. अविश्वासणाऱ्यांसमोर तर एकदम जास्त करा, एकदम जास्त. म्हणजे माझा भाऊ आहे, भाऊ तू जा, माझा भावाला भेटायचं आहे मला, तो रोडच्या त्या साईडला आहे, तू थांब इथं, मी जाऊन त्याला भेटणार आहे, माझा भाऊ आहे तो. समजलं का? आला 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 असं काय करू नका, ठीक आहे. मी त्याला माझ्या भावाला जाऊन भेटत आहे, मी माझ्या बहिणीला कसा आहेस तू, बरं आहेस का, इथं कसं काय, चल चहा पिऊया का, चल माझ्या मित्राला भेटवतो, हो पण आहे. लेट देम सी युअर बॉन्ड इन द चर्च, हाऊ फेलोशिप यू हॅव. समजलं की ही प्रायोरिटी आहे आपली. कारण हे धूर्ताचं जग आहे, ह्याच्यामध्ये ख्रिस्ती बंधू आणि बहिणींचं जे एकीकरण आहे, एकत्रित येणं आहे, त्यांचं ऐक्य आहे, तेच आपला आशीर्वाद आहे. ओके, म्हणून आमची पहिल्यापासून इच्छा आहे की समविश्वासी ख्रिस्ती तरुण तरुणींनी एकत्र यावं आणि त्यांनी एकत्र विश्वासामध्ये चालावं. जेव्हा आपण त्यांना बघतो त्याच्याहून मोठा आनंद दुसरा कोणताच नाही. उपसंगीतामध्ये गाणं आहे बघा, बंधूंचे मिळणे मधुर आहे, बंधूंचे मिळणे, ह्याच्याहून मोठा आनंद दुसरा कोणता नाही आहे. म्हणून राईट फेलोशिप शोधा, राईट फेलोशिपचा शोध घ्या. 1-2 जरी असले तरी पण खूप झालं, आणि 10-15 जरी मिळाले, हा हा हा, म्हणजे दुसरा आनंदच नाही आहे. म्हणजे आपल्यामध्ये समजा आशिष दादा आहेत, ही जस्ट वॉन्टेड टू कम टू फॉर फेलोशिप. ते मला काहीही काम द्या, मला नसरापूर झाडायला सांगा, झाडतो, पण मला येऊ द्या. दॅट काइंड ऑफ इगरनेस ही हॅज. मला नसरापूर झाडायला सांगा, मी झाडतो, पण मला फेलोशिपला येऊ द्या. दॅट काइंड ऑफ रिक्वेस्टेड, म्हणजे की का आहे की मला आनंद आहे या गोष्टीमध्ये, मला नाही मिळत आहे, मला पाहिजे, मी काय करू यासाठी, मला हे करायला पाहिजे, फार आवश्यक आहे. आणि ज्यांना हे मिळालं नाही ना, त्यांना ह्याची झळ माहीत आहे, ठीक आहे. हां ज्यांना मिळत नाही त्यांनी करायचं. हां,
त्यांनी प्रयत्न करायचा की राईट फेलोशिप त्यांना कशी मिळणार. समजा ही राईट फेलोशिप आहे, त्यांना कसे कनेक्टेड राहता येईल त्यांना. आता समजा आपण युवा साफल्यामध्ये आलेलो आहे या ठिकाणी आणि आपल्याला ही फेलोशिप पुन्हा हवी आहे. सी ॲज अ ऑर्गनायझर्स वी आर बाउंड टू एनकरेज यू टू कम अगेन. आणि आम्ही त्यासाठी प्रयत्नशील राहणार की पुन्हा हे तुम्ही सगळे कसे आला, मी पुन्हा पाठवणार, पुन्हा आपण थोड्या दिवसांनी कसं एकत्र येईल हा प्रयत्न करणार. तोपर्यंत आपले व्हॉट्सॲप ग्रुप आहे, त्याच्यामध्ये जे फॅकल्टीज आहेत ते तुम्हाला काही इन्करेजिंग गोष्टी देतील, त्या ठिकाणी काही टाकतील, त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही प्रयत्नशील आहोत. पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मानसिकतेमध्ये त्या दृष्टिकोनातून तयार आहात का. तुम्ही म्हणाल नाही आमचं चालू आहे. आता जसं तुम्ही म्हणाले आमच्या इथं पण आहे, आमच्या इथं पण आहे, आमच्या इथं पण आहे, आणि त्याच्यामध्येच गुरफटलं काय आहे, करमणुकीने बिघडवलं आहे आम्हाला त्याच्यामध्ये भारी वाटायला. तुम्ही पहा एवढ्या दिवस 2 दिवस आपण या ठिकाणी आहे, आपण फक्त संध्याकाळी गेम्स खेळले एकदाच. तुम्हाला आश्चर्य वाटतं सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही इथं आहे, नुसतं शिकताय. तुम्ही कधीच असं केलं नसेल की एवढा वेळ बसून आम्ही फक्त वचन ऐकायला लागलोय. अशक्य आहे. मग काही गेम्स आहे, काही ॲक्टिव्हिटीज आहे, मग काही क्वेश्चन आन्सर्स आहे, हे घ्या मज्जा आणि मग आमचं भारी झालं. तर इज नो वर्ड. पण ख्रिस्ताच्या वचनामध्ये गोडवा आहे, तुम्ही या ठिकाणी तासन तास बसू शकता. किती वंडरफुल आहे. प्रभूला आपण याविषयी गौरव देऊया संपूर्ण गोष्टींसंदर्भात. ठीक आहे, अजून काही असेल तुम्ही विचारू शकता, अदरवाईज आपण थांबूया या ठिकाणी. आता आपण चर्चमध्ये बघतो म्हणजे आपले स्टेटस बघतो, ते टाकतात अशी वचन किंवा काही व्हिडिओज स्पिरिच्युअल, पण आपण त्याचं वागणं पण बघतो म्हणजे ते कम्प्लीट अपोजिट आहे. आता चर्चमधलेच लोक ते वागणं जज करतात, मग ते जेव्हा विश्वास म्हणजे नॉन बिलिव्हर्स जेव्हा ते सगळं बघतात ते एकदम कॉन्ट्राडिक्टरी असं वाटतं. आपल्या रिलिजनवर दाखवलं कम्युनिटीवर दाखवलं. अशा लोकांशी कसं डील करायचं, म्हणजे त्या ख्रिस्ती लोकांशी की बाहेरच्या लोकांशी. म्हणजे हा एक सायडेस्ट पार्ट आहे. आपण जसं स्लाइड्समध्ये बघितलं की ही ते ख्रिस्ताच्या त्या मंडळीच्या कार्यामध्ये कधीच सहभागी नाही आहेत. म्हणजे ते कुठं गेलेत माहीत आहे का, ते दिखावापणामध्ये गेलेले आहेत. आणि अशा खूप साऱ्या फेलोशिप्स आहेत ज्यांना असं वाटत आहे की दे आर इन द फेलोशिप बट दे आर नॉट, दे आर डॅमेजिंग द नेम क्राइस्ट. आणि आता जर तुम्ही नोट डाऊन केलं तर अशाच कम्युनिटीजमुळं सध्या ख्रिस्ती समाजाला फार मोठ्या गोष्टींना फेस करावं लागत आहे, त्रासाला. पण ते पार्ट अँड पार्सल आहे आणि हे प्रारंभापासून आहे मंडळांमध्ये. आता उदाहरणामध्ये जर आपण बघितलं की पवित्र शास्त्रामध्ये हनन्या आणि सपिराचं उदाहरण जर बघितलं, त्या उदाहरणामध्ये आपण बघतो की मंडळीनं कधीच मागणी केली नाही द्यायला. म्हणजे तिथं त्या घटकेला मंडळीनं गरजा पाहिल्या काय आहेत चर्चच्या, मग ते लोक त्यांच्या भंडारातून पैसा देऊ लागले. पैसा संपला, मग त्यांनी आपलं घरदार विकलं आणि मग त्यांनी पैसा जमा केला आणि आणून प्रेषितांजवळ दिलं. प्रेषितांनी कधीच नाही मागितलं. पण त्याचबरोबर मंडळीमध्ये 2 जण आहेत नवरा बायको, म्हणजे एक नवरा बायको आहेत. त्या नवरा बायकोंनी काय केलं, इतर करतायत ना, विल ऑल्सो डू इट. मग ते गेले आणि मग त्यांनी त्यांची संपत्ती विकली आणि आणून प्रेषितांच्या चरणाजवळ ठेवलं. पण ते करत असताना त्यांनी मग संमतीनं थोडं जे पैसा आहे तो आपल्या बाजूला ठेवला. पेत्र फार सुंदर म्हणतो. पेत्र त्यांना म्हणतो की तुम्ही हे का केलं, तुम्ही हे विकलं नव्हतं तेव्हा ते तुमचं होतं, तुम्ही विकल्यानंतरही तुमचं होतं, मग तुम्ही लबाडी का केली. ही जी कॅटेगरी येते ना, ही लबाडांची कॅटेगरी येते. आणि ह्या लबाडांची कॅटेगरी ज्यांची आहे त्यांच्यासाठी हनन्या आणि सपिरा हे उदाहरणं दाखल आहेत की देव पट करून मारतो. तुम्ही विचार करा की आज ही जी घटना आहे, जी उदाहरणं दाखल ठेवलेली आहे की देव सार्वभौम आहे, देव मंडळीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो आणि देव सहनशीलतेने या गोष्टींकडे बघत आहे. जर देवापानं त्याची ही कृपा हटवली तर अशाच प्रकारे गोष्टी घडतील. मंडळीमध्ये किती प्रेत दिसतील आपल्याला.
किती विचित्र आहे. म्हणजे चर्चच्या आवारात आला की पाठ मेलाच. आणि हे एवढं गंभीर आहे. तुम्ही आता विचार करा की याचा जो इम्पॅक्ट आहे लॉंग टर्म्समध्ये, म्हणजे ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस न्याय किती भयानक असेल. कारण त्यांनी खेळी कुणाशी केली आहे? ख्रिस्ताच्या नावाशी. आणि ते फार कठीण आहे. सॅड आहे, पण दिस इज ट्रू की ते लोक आहेत आपल्या आजूबाजूला, त्यांच्या जीवनामधून ते दिसत नाही. पण आपलं जीवन आपल्या जीवनाकडे लक्ष द्या आणि त्या जीवनाला अधिक चांगलं तुम्हाला कसं ग्रूम करता येईल, त्या ख्रिस्त सदृश्य जी फेलोशिप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कसं सहभागी पण करता येईल, तो प्रयत्न करा. आणि हे समजून घ्या बरं का, एकदा का ते मिळालं तुम्हाला ती फेलोशिप, जीव तुमचा गेला ना तरी सोडू नका. ओके, म्हणजे एवढं इम्पॉर्टंट आहे. मी सदैव हे सांगत आहे, इट टेक्स व्हॉट एव्हर इट टेक्स, सदैव तुम्ही ते सोडू नका. जर समजा हा पोरगा इकडे दादा इथे, आता हा आपला पोरगा आहे प्रणीश. ओके, तर प्रणीश आहे. प्रणीशला समजा जर असं कोण येतं म्हणजे, प्रणीश भाई तेरे में कुछ बात है, प्रभु का आत्मा मेरे को बोल रहा है तू कुछ है, तेरे में कुछ है, तू कुछ बनेगा. प्रणीश मी तुला सांगतो, अशा माणसापासून 10 किलोमीटर दूर पळ. पण जो तुला म्हणतो प्रणीश तुझ्यामध्ये पातक आहेत बरं का भाऊ, तुला सुधारण्याची गरज आहे, तू देवाच्या वचनाकडे, तू तुझ्या फेलोशिपमध्ये, त्याने जर लात मारलं नाही त्याला सोडून नाही जायचं. नाही, सत्यवचन इथंच आहे, मला इथंच राहायचं आहे. आणि हे ट्रू आहे. फेलोशिप जी आहे ना ती तुम्हाला काय करते? फेलोशिप तुम्हाला करेक्ट करते, फेलोशिप तुम्हाला एकत्र करते, फेलोशिप तुम्हाला शिस्त लावते, फेलोशिप तुम्हाला ते भक्तीचा आनंद देते. आणि ते इम्पॉर्टंट आहे. तो फोकस आपला असू दे. डोंट मिस दॅट. ठीक आहे. आणि म्हणून ते मिळालं सोडू नका. ओके, काहीही झालं तर सोडू नका. देवबाप करो आणि आपल्याला अशी जी सहभागिता आहे ती वारंवार मिळो. ठीक आहे. हे जे तुमचे आज मिळालेले तुम्हाला ब्रदरन्स आहेत, स्टिक टू देम. ओके, त्यांना सोडू. कारण तुम्ही जे लोक आलेले आहात ना, हे फार मोठ्या कष्टाने आलेला आहात, एवढं मी तुम्हाला सांगतो. हे इझी नाही आहे तुम्ही येणं. हे फार मोठं कष्ट आहे, ह्याच्यामध्ये फार मोठं सॅक्रिफाईस आहे. अनेकांना सांगितलेलं आहे. त्याच्यामधून प्रभूनं तुम्हाला या ठिकाणी फार सिस्टमॅटिकली पाठवलेलं आहे. आणि त्यामुळं एकमेकांचा व्हॅल्यू करा. कारण तुम्ही प्रत्येकजण एक कोणत्या ना कोणत्या प्रवासातून आलेला आहात आणि ते तुम्हाला वैयक्तिक माहीत आहे. ठीक आहे. मग काही जणांना एक वेगळ्या प्रकारचं नकारात्मकता असेल, काही जणांना फायनान्शियल टेन्शन असेल, काही जणांना कौटुंबिक प्रॉब्लेम असेल, काही जणांना काही वेगळंच विचारसरणी असेल, काही जणांची इच्छा वेगवेगळं असेल माइंडसेट. बट स्टील दॅट ते ओव्हरकम करण्यासाठी प्रभूने तुम्हाला सहायता केली आणि तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. ही फार मोठी गोष्ट आहे. ह्याला व्हॅल्यू करा. प्रत्येक बहिणीला, प्रत्येक भावाला ह्या व्हॅल्यू करा. कारण देवबापानं एका विशेष उद्देशानं तुम्हाला या ठिकाणी आणलेलं आहे. ठीक आहे. देवबापाला धन्यवाद देऊया. एकमेकाबद्दल पण प्रभूला थँक्यू म्हणूया. प्रार्थना करूया आपण सगळेजण. डोळे बंद करू, प्रभूजवळ जाऊया. प्रभू, यावेळेला आम्ही सर्वजण तुझ्या हाती येतो. तुला धन्यवाद देतो. ही संधी आम्हाला दिलीस.